हॅलो, आवाज येतोय? आवाज ठीक आहे, चलो. नमस्कार शिक्षक बांधवांनो आणि विद्यार्थी मित्रांनो. आज आपण टी-ई-टी 2025ला जो पेपर झाला, पेपर क्रमांक 1, त्या पेपर क्रमांक 1 मधलं गणित विश्लेषण बघणार आहोत. म्हणजे कोणत्या घटकावरती गणितावरती भर होता किंवा प्रश्न काय लेव्हलचे आलते त्या ठिकाणी आणि ते प्रश्न कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचे, जेणेकरून जर आपल्या जर 2025चे क्वेश्चन जर बघितले तर त्यानुसार आपल्याला 2026ची रणनीती ठरवता येईल, योग्य असं प्लॅनिंग आणि नियोजन आखता येईल मित्रांनो त्या ठिकाणी. त्यामुळं कधीही अभ्यास करताना लक्षात ठेवा, पुढचं कधीही अभ्यास करताना मागच्या प्रिव्हियस क्वेश्चनचा अगोदर काय करायचा, अभ्यास करायचा, कोणत्या घटकावरती जास्त भर दिलाय त्याच्यावरती थोडासा फोकस करायचा, जेणेकरून आपल्याला एक योग्य मार्ग मिळेल, योग्य असं काय मिळेल त्या ठिकाणी दिशा मिळेल आणि जेणेकरून आपल्याला पुढच्या अभ्यासामध्ये त्याचा काय होईल त्या ठिकाणी उपयोग पडेल. तर आपण काय करणार आज गणित विश्लेषण टी-ई-टी पेपर क्रमांक 1 मध्ये आलेलं गणित सगळी बघणार आहोत. बघून घ्या. 5 वेळा सिलेक्शन झालेलं आहे. 17 आणि 22ला टेट मधून 2 वेळा माझं बीएमसी सहाय्यक शिक्षकपदी निवड झालेली आहे. पुढे चला. तर मी सेट घेतलाय डी. मी इथं काय केलं माहिती का, सेट घेतला जो आहे तो सेट घेतलाय मी डी. म्हणजे संच जो घेतलाय मी इथं संच डी मधलं घेतो मी, संच डी. आणि संच डी मधलं प्रश्न क्रमांक 91 पासून ते 120 पर्यंत मॅथ्स होतं, पूर्ण मॅथ्स असेल, त्यामध्ये बुद्धिमत्ता वगैरे असेल. काय बुद्धिमत्ता म्हणजे 1-2च क्वेश्चन विचारतात, एक तर कॅलेंडरचं विचारतात किंवा तुमचं घड्याळ विचारतात किंवा घन विचारतात. आता त्यानुसार लक्षात ठेवा, या वर्षी तर तुमचं फक्त घड्याळ विचारलं होतं, म्हणजे 2025ला घड्याळ विचारलं होतं, त्याच्या अगोदर कॅलेंडर विचारलं होतं, त्याच्या अगोदर फासा विचारला होता, म्हणजे घन विचारलं होतं त्या ठिकाणी. म्हणजे प्रत्येक वेळी ते बदल होऊ शकतो. पहिला क्वेश्चन आहे तुमचा 91 क्रमांकाचा, कमाल व किमान तापमानातील फरक कोणत्या दिवशी सर्वात जास्त? साधा आणि सिंपल क्वेश्चन विचारलाय तुम्हाला. कमाल आणि किमान तापमान, कमाल म्हणजे कळायला पाहिजे आणि किमान म्हणजे कळायला पाहिजे. कमाल तापमान आणि किमान तापमान म्हणजे काय? कमाल म्हणजे जास्तीत जास्त आणि किमान म्हणजे कमीत कमी. किमान म्हणजे कमीत कमी. किमान म्हणजे काय? कमीत कमी. किमान म्हणजे कमीत कमी. मग तुम्हाला आकृतीमध्ये दिलेल्या तुमच्या आकृतीमध्ये तुम्हाला कुठं दिसतंय? तुम्हाला हे जर बघितलं तर कमाल तापमान इथं दर्शवलंय तुम्हाला. कमाल तापमान कुठल्या रेषेनं दर्शवलंय बघा, अशा बॉक्स टाईपनं दर्शवले आणि अशा तिरकस रेषा आहे, ती किमान तापमान आहे तुझं. आता काय करायचं, तुम्हाला सोमवार आहे, मंगळवार आहे, बुधवार आणि गुरुवार आहे. सगळ्यात जास्त गॅप कुठं दिसतो? इथं बघितलं थोडंसंच आहे, लक्षात ठेवा. इथं बघा, हा 30 आहे, इथं 30 आहे आणि इथं किती आहे? 20 आहे. दोघातला डिफरन्स 10 आला. इथं किती आहे? तुमचं 25 आहे आणि इथं 20 आहे. दोघातला डिफरन्स 5 आला, किमान आणि कमाल मधला. इथं तुमचं किती आहे? 35 आहे आणि इथं किती आहे? तुमचं 25 आहे. दोघातला डिफरन्स किती आला? 10 आला. इथं तुमचं 40 आहे आणि इथं तुमचं किती आहे? 25. डिफरन्स किती आला तुमचा? इथं 15 आला. मग इथं 10 आहे, इथं 5 आहे, इथं 10 आणि इथं 15 आहे. सगळ्यात जास्त कमाल आणि किमान तापमानामध्ये तुम्हाला कुठं दिसतोय? तर गुरुवारी दिसतोय. याचा अर्थ तुमचं उत्तर काय पाहिजे त्या ठिकाणी? ऑप्शन मध्ये आहे का? ऑप्शन क्रमांक 2. उत्तर काय पाहिजे तुमचं? ऑप्शन क्रमांक 3. का? तर गुरुवारी तुम्हाला कमाल आणि किमान तापमानातील फरक किती दिसतोय? 15 दिसतोय. तर मग तुमचं उत्तर आलं ऑप्शन क्रमांक 2. फक्त तुम्हाला ऑब्झर्वेशन करायचंय आणि उत्तर सॉल्व्ह करायचंय. तुम्ही एक व्यवस्थित पेपर बघा. जर इथं दिसत नसेल लक्षात ठेवा, तर तुम्ही पेपर क्रमांक 1 तुमच्या जवळ ठेवा आणि ते बघून घ्या. चला पुढचा क्वेश्चन 92. 4 दिवसांच्या किमान तापमानाची बेरीज व कमाल तापमानाची बेरीज यांच्यामधला फरक किती? तुम्हाला काय म्हटलं इथं? किमान तापमान. अगोदर आपण किमान तापमानाची बेरीज काढूया. किमान तापमान कधी कधीचं सोमवार, मंगळवार, बुधवार आणि गुरुवार. कमाल तापमान, आता सोमवारी मला सांगा कमाल तापमान जे ते कमाल तापमान किती आहे तुमचं? 30 आहे. कमाल तापमान तुमचं 30 आहे. कमाल तापमान किती आहे तुमचं? 30 आहे. किमान तापमान तुमचं 20 आहे. किमान तापमान जे आहे ते किमान तापमान किती आहे? इथं वार देतो. किमान किमान तापमान किती आहे तुमचं? इथं 20 आहे. मंगळवारी जर गेला तर तुम्हाला कमाल तापमान 25 दिसेल. कमाल तापमान 25 दिसेल आणि
किमान तापमान आहे ते किमान तापमान किती दिसेल तुमचं 20 दिसेल. बुधवारकडे जर गेला तर तुम्हाला कमाल तापमान 35 दिसेल. कमाल तापमान किती दिसेल? कमाल 35. आणि बुधवारी किमान तापमान किती दिसेल तुम्हाला? 25. गुरुवारकडे गेलं तुम्ही तर गुरुवारी तुम्हाला कमाल तापमान जे आहे ते कमाल तापमान 40 दिसेल. आणि किमान तापमान तुम्हाला किती दिसेल? इथं 25 दिसेल. इथं आलं तुमचं 25. मग तुम्हाला काय करायचे? किमान तापमानाची बेरीज करायची, कमाल तापमानाची बेरीज करायची आहे आपल्याला. बेरीज करा इथं 5 आणि 5 आले 10 तुमचे, हातच्याला गेला 1. 2 आणि 2 4, 4 आणि 2 किती आले? 6, 6 आणि 2 8, 8 निघाले तुमचे. आता कमाल तापमानाचे ऍडिशन करा. 5 आणि 5 किती आले तुमचे? 10, हातच्याला गेला 1. 4 आणि 1 5, 5 आणि 3 आले 8, 8 आणि 2 10, 10 आणि 3 किती आले? 13. तर तुम्हाला सांगितलंय काय त्यांच्यातील फरक किती, म्हणजे कमाल तापमानाची बेरीज आणि किमान तापमानाची बेरीज यांच्यामधला डिफरन्स किती विचारले. दोघांमधला डिफरन्स काढा. 90 मध्ये किती मिळवता? 130 येते तुमचं. तर वरचे 10 आणि वरचे 30 किती आले तुमचे? 40. 40 मिळवता 130 येते. याचा अर्थ 130 वजा 90 केली तुमचं किती आलं? 40. कमाल आणि किमान तापमानाच्या बेरजेमधला जो फरक आला तो किती आला? 40. हा एक ऑप्शन मध्ये आहे, ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1 आला का? चेक करून घ्या. क्लिअर मित्रांनो? व्हिडिओ हा पूर्ण बघून घ्या. शिक्षक मित्रांनो, व्हिडिओ हा पूर्ण बघून घ्यायचा, पहिल्यापासून ते एंडपर्यंत घ्या. तेव्हाच तुमच्या लक्षात येईल की जे 30 क्वेश्चन विचारले गेलेत ती 30 क्वेश्चन कोणत्या घटकावरती विचारलेले आहेत आणि ते कशा पद्धतीचे, त्यांची लेवल काय, तरच आपल्याला 2026 ची रणनीती आखता येईल. जर आपण हा व्हिडिओ व्यवस्थित जर बघितला नाहीये किंवा त्याचा प्रत्येक प्रश्न कुठल्या घटकावर हे समजून घेतलं नाही तर आपल्याला 2026 ची रणनीती आखता येणार नाही. 2026 मध्ये जर पहिल्या प्रयत्नात जर आपल्याला टीईटी क्वालिफाय व्हायचं असेल तर मॅथ्स मध्ये पैकीच्या पैकी मार्क घ्यायचे आणि त्यासाठी अगोदर आपण प्रिव्हियस इयरचे क्वेश्चनचं अनालिसिस करणार आहोत आणि त्यानंतर आपण पुढचे एक एक घटक घेणार आहोत. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न घ्या. उत्तर 40 आलं का चेक करून घ्या एकदा तुमचं. पुढचा प्रश्न. चला प्रश्न क्रमांक 93. प्रश्न क्रमांक 93. बघा तुम्हाला काय म्हटलंय? 11:15 वाजता घड्याळातील तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन होईल. यासाठी तुम्हाला घड्याळ डिटेलमध्ये शिकावं लागेल. वाटल्यास मी माझ्याकडे घड्याळ पूर्ण शिकवलेलं आहे, लक्षात ठेवा. मी एकदा तुम्हाला काय करतो या ठिकाणी युट्यूबवरती टाकतो, चॅनलवरती, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तिथं मी टाकतो, तुम्ही ते व्यवस्थित बघून घ्या. एकदम बेसिक पासून डिटेलमध्ये सगळे टाईप क्लिअर केलेत, लक्षात ठेवा. तुम्हाला तर एकच टाईप विचारणार फक्त आपल्या टीईटीला, ती म्हणजेच फक्त हा लक्षात ठेवा की तास काटा आणि मिनिट काटा एवढे एवढे वाजले असता किती अंशाचा कोन होईल. किंवा अजून पण विचारू शकतात, स्कॉलरशिपला भरपूर टाईप आहेत, लक्षात ठेवा. ते पण तुम्ही करून ठेवा. ते सगळे टाईप मी तिथे व्यवस्थित शिकवलेले आहेत. तर आपल्याला प्रश्न विचारले 11:15 वाजता घड्याळातील तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन होईल. ह्याच्यासाठी तुम्हाला सगळं बेसिक माहिती पाहिजे, लक्षात ठेवा. पण एक जरी फॉर्म्युला माहित असेल तर तुम्ही एक मार्क मिळवू शकता त्या ठिकाणी. तर फॉर्म्युला काय लक्षात ठेवायचं? 30h वजा 11/2 m. h म्हणजे तुमचे तास आहेत, h म्हणजे तास आणि m म्हणजे तुमची मिनिटे. किती वाजता म्हणलंय रे आपल्याला? आपल्याला म्हणलंय किती वाजता? 11:15 वाजता. म्हणजे 11:15 तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन होईल म्हटलं. मग 11 हे काय झाले? आपले तास झाले आणि 15 हे काय झाले? आपली मिनिटे झाली. 15 ही काय झाली? आपली मिनिटे झाली. मी व्यवस्थित डिटेल एकदम चौकात जातो, लक्षात ठेवा. मी सोडवायचं म्हणलंय की 10 सेकंदामध्ये गणित सोडवू शकतो, पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपल्याला व्यवस्थित सगळ्या कन्सेप्ट क्लिअर करायच्यात. गणितामध्ये शॉर्ट ट्रिक्स तेव्हाच कामी येते ज्यावेळेस तुमचं बेसिक क्लिअर असतं. जर तुमचं बेसिक क्लिअर नसेल तर शॉर्ट ट्रिक कामाची येत नाही आणि परीक्षेमध्ये आठवत पण नाही, लक्षात ठेवा. त्यामुळे बेसिक कन्सेप्ट समजून घ्या त्या ठिकाणी. आपल्याला काय करायचं आहे? 30 h किती आहे रे आपला? 11 गुणिले 11 करायचं वजा 11/2 गुणाकारात मिनिटे किती आहेत आपली? 15. 15 घेऊन द्यायचं. 11 आणि 3 चा गुणाकार केला, 11 त्रिक 33 आला, वरचं 0 वजा 11चे निम्म किती आलं तुमचं? 5.5 आलं. 5.5 गुणाकारामध्ये 15 केलं. 300 मी ती तसंच लिहितो, वजा करतो, दोघांचा गुणाकार करून टाका. 15 75 आलं, हातच्याला गेला 7. 15 75, 75 आणि तुमचे 7 किती आले? 82. 1.1 डावीकडे ते चला, 82.5 आलं. आता काय करायचंय तुम्हाला? इथं 330 मधून तुम्हाला 82.5 वजा करायचंय. 330 मधून 82.5 कसं वजा करायचं? इथं काय करायचं? दशांश चिन्ह घ्यायचं. इकडे तुम्ही कितीही शून्य वाढवू शकता. दशांश चिन्ह खाली दशांश चिन्ह आलं, पण इकडे तुमचं 82 आहे, इकडे किती आहे तुमचं? 5 आहे राजा. एक शून्य नाही घेतला तरी चालेल तुमचं.
इथं काय केलं तुम्ही, हातच्या घेतला, 10तून 5 गेले, किती आले तुमचे 5. हातच्या उसनं घेतला, मी देऊन टाकला, मी पुन्हा इथला हातच्या उसनं घेतला, इथं झाले 10. 10तून 3 गेले, राहिले किती तुमचे 7. पॉईंट खाली पॉईंट येऊ द्या. 2 मधून 8 जात नाही, मी हातच्या उसनं घेतला, इथं झाले 2, इथं झाले 12. 12तून 8 गेले, राहिले किती 4. आणि 2 तास असलेला 247 पॉईंट किती आलं 5. तुम्हाला लहानपणापासून जशी तुम्ही लक्षात ठेवा वजाबाकी करत आला त्याच पद्धतीनं करा, प्रत्येकाची वजाबाकी करण्याची पद्धत वेगळी आहे. 200 किती आलं, 47.5 आलं. मग आपलं आलं का मला सांगा, इथं 247.5 कुठं दिसतंय का, नाही. तर लक्षात ठेवायचे 2 कोण निघत असतात त्या ठिकाणी. मग आता 247.5 उत्तर नाही ऑप्शन मध्ये, तर काय करायचं, 360 मधून दुसरा कोण काढण्यासाठी हा पहिला कोण भेटला आपल्याला. पहिला कोण जो आला तो पहिला कोण किती आला, 247.5. ऑप्शन मध्ये दिसत असेल तर ठोकून द्यायचं, नसेल तर तुम्हाला काय करायचं, पुढचा कोण काढायचा, दुसरा कोण असतो, दुसरा कोण काढण्यासाठी काय करायचं, 360 मधून वजा करायचंय 247.5. मग 360 लिहिलं, डायरेक्ट ज्याला खरं जमतंय त्यानं डायरेक्ट केलं तरी चालेल, ज्यासाठी लक्षात जमत नाही त्यासाठी आपण शिकवतो. 247 पॉईंट किती आलं तुमचं 5. इथला हातच्या उसनं घेतला, इथं 5 झाले, इथं झाले 10. इथला हातच्या उसनं घेतला 9, इथं झाले 10. 10तून 5 गेले, 5 राहिले. 9तून 7 गेले, 2 राहिले. पॉईंट खाली पॉईंट येऊ द्या. 5तून 4 गेला 1 आणि 3तून 2 गेला 1. 112 पॉईंट किती आलं 5. 112.5 म्हणजे दुसरा कोण जो आला तो 112 पॉईंट किती आला 5 आला. आहे का ऑप्शन मध्ये, चेक करून घ्या. 112.5 आहे का, आहे. ऑप्शन क्रमांक किती आहे तुमचा 3. आलं का, चेक करून घ्या. 112.5 यायला पाहिजे. चला, क्लिअर, समजतंय. चला पुढचा 94वा क्वेश्चन. 3 ही पहिली त्रिकोणी संख्या असेल तर क्रमागत 5व्या क्रमांकावरती येणारी त्रिकोणी संख्येचा वर्ग किती विचारले. बेसिक क्वेश्चन, संख्या व संख्येचे प्रकार शिकला किंवा संख्या ज्ञान जर तुम्ही शिकला, लक्षात होतं संख्या ज्ञान मध्ये तुमचं नैसर्गिक संख्या, सम संख्या, विषम संख्या, मूळ संख्या, जोडमूळ संख्या, संयुक्त संख्या, सहमूळ संख्या म्हणजे काय, त्रिकोणी संख्या म्हणजे काय, त्रिकोणी संख्येवरती फिक्स प्रश्न असतो. साधे तुम्ही स्कॉलरशिपच्या पुस्तकात जरी केलं तरी तुमचा मार्क जाणार नाही शिक्षक बांधव. त्यामुळे तुम्हाला काय करायचे, अशा पद्धतीचे प्रश्न म्हणजे लक्षात आलं की त्रिकोणी संख्येवरती फिक्स प्रश्न येतो. याच्या मागील सुद्धा प्रश्नपत्रे बघितल्या तर त्याच्यामध्ये त्रिकोणी संख्येवरती प्रश्न आलेला आहे, त्यामुळे त्रिकोणी संख्या हा घटक व्यवस्थित करा. तिथं सांगितलं 3 ही पहिली त्रिकोणी संख्या आहे. आता ही दिलेली 3 आहे ना, 3 ही त्रिकोणी संख्या आहे राजा. 3 ही कशी आहे तुमची त्रिकोणी संख्या. आपल्याला पुढील त्रिकोणी संख्या काढण्या 3 नंतरची 5व्या क्रमांकाची त्रिकोणी संख्या काढण्यासाठी जर तुमचं त्रिकोणी संख्या पाठ असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही, तुम्ही उत्तर प्रदेश शोधू शकता, काहीच प्रॉब्लेम. 3 6 तुमचे 10, असं जर तुम्ही 15 21 तुमचे जर पाठ असेल तर काहीच प्रॉब्लेम येणार नाही, लक्षात ठेवा. पण पाठ नसेल तर काय करायचं, दिली त्रिकोणी संख्या काढायचा आहे पाया. पाया कशा पद्धतीनं काढून घ्यायचा बघा, पाया काढून घ्या. त्रिकोणी संख्येची दुप्पट करायची, जी त्रिकोणी संख्या तुमची 3 त्या 3ची दुप्पट करायची. 3 दोन्ही किती आलं तुमचं 6. आता 6च्या लगतची पूर्ण वर्ग संख्या शोधायची. 6च्या लगतची पूर्ण वर्ग संख्या कुठली आहे तुमची 4. मग त्या 4चं वर्गमूळ घ्यायचं, किती आलं तुमचं 2 आलं. म्हणजे आपला पाया जो आला पाया, तो पाया किती आला तुमचा 2 आला. पाया आला 2. आता नवीन पाया काढायचा आहे तुम्हाला, नवीन पाया. नवीन पाया काढण्यासाठी काय करायचं मला सांगा, काय म्हणले, त्रिकोणी संख्या पहिली 3 आहे आणि त्यानंतर क्रमागत 5व्या क्रमांकाची म्हणली. पुढील हा शब्द वापरला नाही, जर पुढील वापरला असतं तर आपण 2 मध्ये काय केलं असतं, 2 मध्ये आपण काय केलं असतं 5 मिळवलं असतं, 7 आला असता नवीन पाया. पण नाही ना तसं. ही म्हणते तिला पण पकडायचे, क्रमागत हा शब्द वापरलाय, पुढील हा शब्द वापरला नाही, लक्षात ठेवा. पुढील वापरला असतं तर आपण काय केलं असतं 5 हाय असे ऍड केलं असतं. पण आपल्याला 3 ही पकडायचे आहे, याचा अर्थ तुम्हाला 4 ऍड करावं लागणार. का 4 ऍड करावं लागतोय, कारण क्रमागत म्हणलंय, पुढील शब्द वापरला असता तर आपण इथं 5 ऍड केलं असतं. क्रमागत म्हणलंय म्हणजे 3 ला पण पकडायचे, इथं म्हणजे तुमची 5 पैकी 1 कॅन्सल झाली, राहिले 4. मग 4 दोन्ही किती, 4 आणि 2 किती आलं तुमचं 6. नवीन पाया जो आला ना, तो नवीन पाया किती आला तुमचा 6. नवीन पाया किती आला तुमचा 6. मग आपल्याला काय करायचं, त्रिकोणी संख्या काढायची. त्रिकोणी संख्या काढण्यासाठी त्रिकोणी संख्या म्हणजे काय माहित पाहिजे आपल्याला. त्रिकोणी संख्या म्हणजे शिक्षक बांधव की क्रमागत 2 नैसर्गिक संख्येच्या गुणाकाराच्या निमपटीला. क्रमागत 2 नैसर्गिक संख्या येत्या आणि त्या 2 नैसर्गिक संख्येची गुणाकाराची जर तुम्ही निमपट केली म्हणजे n कंसामध्ये n अधिक 1 पुढची संख्या आणि त्याला जर तुम्ही 2 न भागलं तर तुम्हाला काय निघते, त्या ठिकाणी त्रिकोणी संख्या निघून जाते. मग आपला पाया किती, n म्हणजे तुमचा पाया. n म्हणजे काय तुमचा पाया असतो राजाओ. मग पाया किती आला आपला, नवीन पाया 6 आलाय. 6 गुणाकारामध्ये पुढची संख्या कुठली 7, भागीला किती आलं तुमचं 2, भाग द्या, बे 1 बे, बे त्रिक 6. 3 आणि 7 चा गुणाकार केला, 7 त्रिक किती आलं तुमचं 21 आलं.
मग आपल्याला काय म्हटलं माहिती आहे का, 5व्या क्रमांकाची त्रिकोणी संख्या कुठली आली तुमची, 21 आली, 21. आता म्हणते तिचा वर्ग करा. आता 21चा तुम्हाला वर्ग करायचा आहे. 21चा वर्ग जर तुम्ही केला तर 21चा वर्ग किती येतो तुमचा, 441. म्हणजे आपलं फायनल जे उत्तर आलं ते उत्तर किती आलं, 441 आहे का ऑप्शन मध्ये, ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3 आलं का, चेक करून घ्या. चला जाऊया पुढं. क्लिअर होतंय ना, समजतंय. पुढचं 95 क्रमांकाचं गणित. ती म्हणते 8, 2, 0, 7 हे सर्व अंक वापरून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या, मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या आणि लहानात लहान 5 अंकी संख्येतील फरक किती विचारले. म्हणजे ह्याच्यापासून तुम्हाला मोठ्यात जे अंक घ्यायचे 4, 8, 2, 0 आणि 7 याच्यापासून मोठ्यात मोठी संख्या बनवायची आणि लहानात लहान 5 अंकी संख्या बनवायची आपल्याला, आणि मग त्यातला फरक काढायचे. फरक म्हणजे असते वजाबाकी. मग मला सांगा, मोठ्यात मोठी संख्या आपल्याला बनवायची, मोठ्यात मोठी संख्या आपल्याला बनवायची आहे. मोठी संख्या, जर मोठ्यात मोठी संख्या जर आपल्याला बनवायची असेल राजाओ, तर काय करावं लागेल मला सांगा. अंक तर आपल्याकडे किती आहेत तुमचे, 4च आहेत अंक, 4च आहेत ना तुमचे अंक. मग मला सांगा 8 आणि 7 जर घेतला तर मला सांगा 7 जर डबलदा घेतला तर तो मोठी संख्या होणार नाही. 8, 8 जर तुम्ही डबलदा घेतला बघा काय करायचं, 8 घ्यायचं, पुन्हा 8च घ्यायचं म्हणजे मोठी संख्या बनेल, पुन्हा 7 घ्यायचं, पुन्हा 2 घ्यायचं, पुन्हा किती घ्यायचं तुमचं 0 घ्यायचं. तुमची मोठ्यात मोठी संख्या जी बनली ती 88,700 किती बनली तुमची, 20 बनली. क्लिअर होतंय. 88,000 किती बनली, 720. आता तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, लहानात लहान संख्या बनवायची. तुम्हाला काय बनवायची आहे, लहानात लहान संख्या, लहानात लहान संख्या, लहानात लहान संख्या. मग आता लहानात लहान संख्या तुम्हाला बनवायची आहे तर काय करावं लागेल मला सांगा, 2 न सुरुवात करावं लागेल. 7 न सुरुवात केली तर मोठी होणार तुमची, 8 न सुरुवात केली मोठी होणार, 2 ने सुरुवात केली, पुन्हा 0 घ्यायचं, पुन्हा 0 घ्यायचं राजाओ. मग पुन्हा 7 घेणार का 8 घेणार, तुम्ही जर 7 घेतला आणि नंतर 8 घेतला तर 78, आणि जर अगोदर 8 घेतला आणि 7 घेतला तर 87 तयार होईल. मग काय घ्यायचं, अगोदर 7 घ्यायचं, नंतर काय घ्यायचं तुम्ही, 8 घ्यायचं. म्हणजे तुमची लहानात लहान संख्या जी तयार झाली ती लहानात लहान संख्या किती तयार झाली तुमची, 20,078 तयार झाली. आता काय म्हणते, याची 5 अंकी संख्या तयार झाली, त्या संख्येतील फरक किती. फरक म्हणजे दोघांची वजाबाकी करायची आपल्याला, दोघांची वजाबाकी करून टाका इथं. 88,720 मधून तुम्हाला काय करायचं, 20,078 वजा करायचं आहे. हातच्या उसनं घेतला झाले 10, 10तून 8 गेला राहिला तुमचा 2, एकातून 7 जा, हातच्या उसनं घेतला 6, इथं राहिले 11, 11तून 7 गेले राहिले की तुमचे 4, 6ला 7 तसंच लिहिलं, 8ला 8 तसंच लिहिलं, 8तून 2 गेले राहिले 6, 68,642. मोठ्यात मोठी संख्या आणि लहानात लहान संख्या यांच्यामधला जो फरक आला तो फरक किती आला, 68,642 आहे का ऑप्शन मध्ये, ऑप्शन क्रमांक 2 आहे ना, सोपं. चला क्लिअर होतंय. पुढचा प्रश्न 96. नमित आणि गृह उद्योगासाठी दसादशी 7.5% दराने बँकेकडून 1,50,000 रुपयाचे कर्ज 8 वर्षासाठी घेतले तर त्या मुदतीनंतर कर्ज फेडीसाठी एकूण किती रक्कम तिला बँकेला परत करावं लागेल. आता बँकेला परत करावं लागेल याचा अर्थ तुम्हाला सरळ व्याज म्हणजे काय हे माहित पाहिजे, मुद्दल म्हणजे काय असतं ते माहित पाहिजे, व्याजदर काय असतो हे माहित पाहिजे तुम्हाला, आणि कालावधी काय असतो हे माहित पाहिजे. लक्षात ठेवा, जर आपण एखाद्याकडून काही रक्कम उसने घेतली असेल आणि एवढ्या एवढ्या कालावधीनंतर लक्षात ती रक्कम द्यायची असेल तर आपण हा एवढी रक्कम देणार नाही, बरोबर, काहीतरी रक्कम ऍड करून देणार त्या ठिकाणी. म्हणजे मुद्दल अधिक त्याच्यावरती आपण काहीतरी व्याज देतो. मुद्दल अधिक जर व्याज केलं तुम्ही, मुद्दल अधिक व्याज केलं तर आपल्याला काय मिळते, रास मिळते, म्हणजे अमाऊंट मिळते. मग आपल्याला इथं काढायला सांगितले रास, इथं काढायचे काय आपल्याला रास, कारण एवढ्या एवढ्या वर्षानंतर म्हणजे 8 वर्षानंतर आपण किती रक्कम बँकेला परत करावं लागेल, बँकेने दिलेले 1,50,000 तर परत करावं लागेल, पण 7.5% दराने काहीतरी त्याचं व्याज द्यावं लागेल. म्हणजे मुद्दल तर 1,50,000 द्यावं लागेल, प्लस त्याच्यावरचं व्याज पण द्यावं लागेल, म्हणजे अशी तुम्हाला रास द्यावी लागेल. आणि आपल्या इथं ती विचारली की रास किती होईल. गोवा
रास किती आहे तुम्हाला ते काढायचे. मग काय करायचं, पहिल्यांदा सरळ व्याज काढा, म्हणजे एसआय काढून घ्या. सिंपल इंटरेस्ट काढून घ्या. एसआय काढण्यासाठी काय असं तुमचं पी गुणाकारामध्ये आर गुणाकारामध्ये टी छेदामध्ये काय आलं तुमचं 100. राजा पी आपल्याकडे ते किती आहे, 1,50,000 आहे. तुम्ही डायरेक्टली पण काढू शकता बरं का, अजून काय आहे फॉर्म्युला. पण लक्षात ठेवा, तो तुम्हाला त्यावेळेस समजेल जेव्हा तुमच्या त्याच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर असतील. जर तुम्हाला ह्याच्या बेसिक सरळ व्याजाच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर नसतील तर ते डायरेक्ट सांगितलं की समजणार नाही. त्यामुळे अगोदर बेसिक समजून घ्या. पी टाकला गुणिले आर किती आहे रे आपला 7.5, 7.5 लिहिला. कालावधी टी किती रे आपला 8 आहे. आणि टक्के, टक्के म्हणजे खाली किती असतं, इथलं पर्सेंटेज होतं ना तुमचं, टक्के म्हणजे खाली किती आलं 100 राजा. मग आपल्याला काय करायचंय आता, भाग द्यायचा आहे. इथल्या शून्याला इथले 2 शून्य काय झाले, कॅन्सल झाले. राहिलं काय बघा तुमचं 1500 म्हणजे 1500 गुणाकारामध्ये पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा व्यवहार करा, इथं गुणाकार करा, इथं बेरीज करा. बेस हाती 14, 14 निघाले तुमचे 15, 15 छेदामध्ये किती आलं तुमचं 2, गुणाकारामध्ये आलं 8. बे एक बे, बे चोक 8. राहिलं काय बघा तुमचं 1500 गुणाकारामध्ये 15 चोक किती आलं तुमचं 60 आलं. 15 चोक किती आलं तुमचं 60 आलं रजा. 15 चोक 60 आलं तुमचं, वरचे शून्य लिहून घ्यायचं आता. 15 सॉरी 60, 15 चोक 60 आलं. आता 15 सक्क किती आलं तुमचं 90. 90 वरती किती शून्य येणार तुमचे 1, 2 आणि 3, 1, 2 आणि 3, 90,000. एसआय जो मिळाला आपल्याला सिंपल इंटरेस्ट तो मिळाला 90,000 रुपये. म्हणजे 1.5 लाख तर द्यावेच लागणार आपल्याला, प्लस त्याच्यावरचं व्याज 90,000 द्यावं लागेल. म्हणजे एकूण किती द्यायची, तर रास काढायचे. रास म्हणजे मुद्दल अधिक व्याज असतं. मुद्दल आहे 1,50,000 प्लस व्याज आले तुमचं 90,000. तोंडी सुद्धा होतं बरं का, लक्षात ठेवा. तोंडी करू शकता डायरेक्टली, काय नाही. 0,0,0,0 9 आणि 5 किती आले 14. हातच्याला गेले एक निघाले तुमचे 2. 1, 2, 3, 4 आणि 5 2,40,000. 8 वर्षानंतर बँकेला किती रक्कम परत करावी लागेल, तर 2,40,000 रुपये. एक ऑप्शन मध्ये 2,40,000 हे तर नाही. 1, 2, 3, 4 2,40,000 रुपये ऑप्शन क्रमांक 1. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. 97 क्रमांकाचा प्रश्न. आपण पेपर क्रमांक 1 मधलं 2025 बघतो, लक्षात ठेवा. आणि तो पण सेट डी, संच डी बघतोय आपण. जर असं संच तुमच्याकडे ते वेगळा तुम्ही म्हणायचं सर की प्रश्न तिथे दिसत म्हणजे खालवर असतात प्रश्न, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे 97. एका परीक्षेत आराध्याला मराठीत 30 पैकी 24 गुण, गणितात 50 पैकी 38 गुण, विज्ञानात 75 पैकी 63 गुण, हिंदीत 90 पैकी 63 गुण मिळाले. तर तिला कोणत्या विषयात शेकडा अधिक गुण मिळाले असं विचारलंय तुम्हाला. कोणत्या विषयामध्ये अधिक गुण मिळालेले आहेत. चला बघा, एका परीक्षेमध्ये आराध्याला मराठी यायला मराठी विषयामध्ये 30 पैकी किती गुण पडले, 24 गुण पडले. जर 30 पैकी तिला 24 गुण पडले तर शेकडा किती गुण पडले, गुणिले करायचं 100. मग कॅल्क्युलेशन करा इथं तुमचं. शून्याला शून्य कॅन्सल झाला, 3 1 3, 3 8 24. 8 आणि राहिले 10, दोघाचा गुणाकार केला किती आलं 80%. मराठीत तिला गुण पडले 80%. पुढे सांगितलंय गणितामध्ये, गणितामध्ये 50 पैकी 38 पडले. 50 पैकी किती 38, तर 100 पैकी किती म्हणायचं, 50 एके 50, 50 दोन्ही 100, 38 दोन्ही 2 8 16, हातचले 3 दोन्ही 6, 6 किती आलं 7, 76%. गणितामध्ये पडले तिला 76%. पुढचा विषय विज्ञान. विज्ञानामध्ये किती पडले तिला, विज्ञानामध्ये पडले तिला 75 पैकी 63. जर 75 पैकी 63 पडले असतील तर 100 पैकी किती
25 चोक 100, 25 त्रिक 75, 3 दोन्ही 6, 3 एके 3, 21 गुणाकारामध्ये 4 केलं की त्याला तुमचं 84%. 4 एके 4 आणि 4 दोन्ही 8 आलं तुमचं. क्लिअर. पुढचा विषय कुठला राहिला? हिंदी. हिंदीमध्ये तिला 90 पैकी 63 पडले. 90 पैकी 63 तर म्हणायचं 100 पैकी किती? शून्याला शून्य कॅन्सल झाला. 9 एके 9, 9 7 63. इथे 7 आणि इथे 10 राहिले. दोघांचा गुणाकार केला की त्याला 70% आलं. मराठीमध्ये 80% पडले, गणितात 76% पडले, विज्ञानामध्ये 84% पडले, हिंदीमध्ये 70% पडले. सगळ्यात जास्त तुम्हाला जे मार्क दिसतात ते सगळ्यात जास्त मार्क कुठे दिसतात तुम्हाला? 84%. आणि 84%चा विषय कुठला आहे? विज्ञान आहे. विज्ञान. तुम्हाला प्रश्न काय केला? कोणत्या विषयात शेकडा अधिक गुण मिळाले? तर कोणता विषय? विज्ञान आहे. हा एका ऑप्शन मध्ये ऑप्शन क्रमांक 4. चला, क्लिअर होतंय? क्लिअर होतंय ना? चला जाऊया. 97 क्रमांकाचा प्रश्न क्लिअर. अशा पद्धतीचे प्रश्न 2026 लिहू शकतात, त्यामुळे त्याला थोडंसं व्यवस्थित करा. सोनालीने 50 डझन केळी 60 रुपये डझन दराने खरेदी केली व 550 शेकड्या दराने विकल्यास तिला किती रुपये नफा अथवा तोटा झाला? म्हणजे तिनं खरेदी केली डझन, पण विकताना तिने काय केली? शेकडा 550 ला विकली. म्हणजे 100 लक्षात ठेवा. 550 शेकडा म्हणजे 550 ला 100 विकली. 550 ला किती विकली? 100 विकली. चला, येतंय? बघा, चला शिक्षक बांधवांनो बघा. सोनालीने 50 डझन केळी 60 रुपये डझन दराने खरेदी केली. मला सांगा, 50 डझन केळी तिने 60 रुपये डझन दराने खरेदी केली. म्हणजे प्रति डझनला 60 रुपयाने खरेदी केली. मग एकूण किती रुपयाला खरेदी केली? एकूण रक्कम काढून घ्या की बाबा 50 डझन केळी खरेदी केली, पण एकूण रक्कम किती त्याची? तर 50 डझन आहेत. एक डझन कितीला? 60. 60 ने गुणून टाका. 6 पंचे 30, वरचे राहिलेले 2 शून्य लिहून घ्या. 3000 रुपये. म्हणजे तिनं 50 डझनासाठी किती रुपये खर्च केले? 3000 रुपये खर्च केले. मग आता तिनं काय केलं माहिती का? 550 ला शेकडा विकले. म्हणजे 100 केळी 550 ला विकली. 100 केळी कितीला विकली? 550 ला विकली. मग त्याकडे होती किती केळी? एकूण केळी किती तिच्याकडे ती? तर एकूण केळी काढून घ्या. एकूण केळी बरोबर, हे असलं परीक्षेत लिहित बसायचं ना बरं का, हे समजून घेण्यासाठी. एकूण केळी सांगा किती होती याकडे? ती 50 डझन होती. 50 गुणाकारामध्ये एका डझन मध्ये किती वस्तू असतात तुमच्या? 12. 12 ने गुणून टाका इथं. 12 पंचे 60, वरचा शून्य. तिच्याकडे एकूण केळी किती होती? 600 होती. मग तिने काय केली? 100 केळी 550 ला विकली. 100 असं किती तुमचं? 100 ने तर भाग द्या. किती आलं तुमचं? 6. मग काय करायचं? म्हणजे तिने 100 लक्षात ठेवा, असं 550 ला विकून टाकली. म्हणजे 6 वेळा झालं ते. मग किती रुपये मिळाले तिला? 550. 100 केळीला तिला 550 मिळतात, तर असे 600 केळीला किती? तर भाग आले तुमचे 6. 550 गुणाकारामध्ये 6 करायचं. 6 शून्य शून्य. 6 पंचे 30, हातच्याला 3 खाली शून्य. 6 पंचे 30, 30 आणि 3 किती आले? 33. 3300 रुपये मिळाले. जर तिनं शेकडा 550 रुपयाला विकली असेल, म्हणजे 100 केळी जर 550 ला विकली, अशी 600 केळी विकली, आणि 600 केळी कितीला विकली? 3300 रुपयाला विकली. तिनं खरेदी कितीला केली रे? तिनं खरेदी केली 3000 रुपयाला खरेदी केली. विकली कितीला? 3300 ला. खरेदी करतोय आणि खरेदीपेक्षा विक्री जास्त आहे, नफा होणार. खरेदीपेक्षा जर विक्री जास्त असेल तर नफा होतो, तोटा होत नाही. जर खरेदीपेक्षा जर विक्री कमी असेल तर तोटा होतो. आपल्याला इथं काय झाला? नफा झाला. नफा काढण्यासाठी काय करायचं असतं राजाओ? विक्री वजा खरेदी. विक्री वजा खरेदी करायचं असतं. मग विक्री किती आहे तुमची? 3300 आहे, वजा खरेदी 3000 आहे. जर वजाबाकी केली तर किती आली? 300. तिला नफा जो झाला तो नफा किती झाला? 300 झाला. आहे का ऑप्शन मध्ये? ऑप्शन आहे का? ऑप्शन क्रमांक 2, 300 रुपये नफा झाला. क्लिअर? बघा, समजते? समजत असेल तर आपल्या शिक्षक बांधवांना
किंवा आपल्या विद्यार्थी मित्रांना ज्याचं डी एड बी एड झालं त्यांना हा व्हिडिओ काय करा जास्तीत जास्त मित्रांनो शेअर करा. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. 99 क्वेश्चन. दोन समांतर रेषाने एका छेदिकेने छेदल्यास संगत कोणाच्या किती जोड्या मिळतील? आता ह्याच्या भूमितीय कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. बघा जमते का. बघा दोन समांतर रेषा काढतो मी. आणि त्याला एक छेदिका. दोन समांतर रेषेने एका छेदिकेने छेदल्यास संगत कोणाच्या किती जोड्या होतील? आता हा जो प्रश्न आहे ना, हा प्रश्न तुमच्या इथं 8वीच्या पुस्तकामध्ये आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही 8वीचं जर व्यवस्थित मॅथ्सचं केलं, 7वीचं केलं, 6वीचं केलं, तुम्ही 8वी 9वी पर्यंत जरी चांगलं केलं, 10वी पर्यंत पण येतं बरं का, लक्षात ठेवा. तुम्हाला जर चांगल्या पद्धतीने केलं तर तुमचं मार्क गणितामध्ये जाणारच नाही. प्लस स्कॉलरशिपची पुस्तक लक्षात त्या जोडीला. बघा आता इथं दोन समांतर रेषेला एक छेदिका काढली, मग कोणते संगत कोणाच्या किती जोड्या होतील म्हणते. तुमचा ह्या जो संगत कोण आहे म्हणजे ए कोण ए बी आणि सी, कोण ए बी सी ला, कोण ए बी सी ला संगत कोण जो येणार तुमचा तो कुठला येणार माहिती का? संगत कोण ए डी एफ हा येणार, हा येणार लक्षात ठेवा. बी ला संगत कोण कुठला येणार? डी येणार. ए डी आणि एफ येणार. कुठला येणार? ए डी आणि एफ येणार लक्षात ठेवा. म्हणजे इथल्याला हा संगत कोण येणार. तसं मी इथं लिहित ना सगळं डिटेलमध्ये इथं लिहिलं. मग आता हा जो आहे तुमचा संगत कोण, हा तर सी बी आणि डी ला आहे तो, हा लक्षात ठेवा. हा जो आहे हा संगत कोणाला, हा संगत कोणाला. म्हणजे काय झालं माहिती का, संगत कोणाची तर जोड्या किती बनल्या तुमच्या, संगत कोणाच्या जोड्या बनल्या, ह्याला हा एक संगत कोणाला, बरोबर, ह्याला हा एक तुमचा संगत कोणाला. अशा संगत कोणाच्या जोड्या किती बनल्या तुमच्या? 2 बनल्या इथं. आता इकडे या, इकडे जर घेतलं तुम्ही ए बी आणि एच, ह्याला संगत कोण, ए बी एच ला संगत कोण कुठला असणार? ए डी आणि जे असणार, हा असणार तुमचा हा. ह्याला संगत कोण? हा असणार राजा. ओके. आणि ह्याला संगत कोण? हा जो आहे ह्याला हा संगत कोण असणार तुमचा. म्हणजे एच बी डी ला संगत कोण कुठला असणार तुमचा? बी डी जी असणार. हितला जो संगत कोण आहे ह्याला हा संगत कोण असेल आणि ह्याला संगत कोण हा तुमचा संगत कोण असेल. म्हणजे हा एक तुमची जोडी झाली आणि हा एक जोडी झाली. अशी किती झाल्या तुमच्या? 2 झाल्या. 2 आणि 2 किती आलं तुमचं? 4 आलं. किती आलं तुमचं? 4 आलं राजा. हा एक ऑप्शन मध्ये चेक करून घ्या. ऑप्शन क्रमांक 3. किती जोड्या बनतील तुमच्या? 4 जोड्या बनतील. आता इथं डिटेलमध्ये मी सगळं काढलं नाही लक्षात. आपण प्रिव्हियस इयरचे क्वेश्चनचे अनालिसिस करतो, फक्त बघतोय कशावरती प्रश्न येतात. याचा अर्थ तुम्ही समांतर रेषेवरती काय करायला पाहिजे? तुम्ही अभ्यास करायला पाहिजे. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. उत्तर किती आलं आपलं? 4. 100वा क्वेश्चन. ओ केंद्र असलेल्या वर्तुळातील 16 सेमी लांबीची जेव्हा पी क्यू ही वर्तुळ केंद्रापासून 6 सेमी अंतरावर असल्यास त्या वर्तुळाची त्रिज्या किती विचारले तुम्हाला. तुम्हाला वर्तुळाची त्रिज्या काढायची आहे. बघा मी इथे एक वर्तुळ काढतो, दिसतंय ना वर्तुळ, मोठं काढतो जरा. हे वर्तुळ काढलं. हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे, ओ केंद्रबिंदू आहे. सांगितले वर्तुळातील ओ केंद्र असल्या वर्तुळातील 16 सीबी लांबीची जीवा. मी इथं काय केली? 16 सेंटीमीटर लांबीची मी जीवा काढली. ही जीवा आहे ना, ही जीवा आहे, ही जीवा आहे. आणि ही जीवा जी आहे ती कितीची आहे? 16 सेंटीमीटरची आहे. 16 सेंटीमीटरची. जीवेचं नाव आहे पी क्यू. पुढे काय म्हणलंय?
ही वर्तुळ केंद्र लांबीची जीवा PQ ही वर्तुळ केंद्रापासून 6 सेमी अंतरावरती आहे. वर्तुळ केंद्रापासून म्हणजे ह्याच्यापासून ही जी आहे ती किती आहे 6 सेमी अंतरावरती आहे. म्हणजे ह्या वर्तुळ केंद्रापासून तुमची PQ ही जीवा किती आहे 6 सेमी अंतरावरती आहे. तर म्हणले त्या वर्तुळाची त्रिज्या किती आहे? वर्तुळाची त्रिज्या म्हणजे तुम्ही इकडं पण काढू शकता किंवा तुम्ही इकडं पण काढू शकता. म्हणजे तुम्हाला OP काढा किंवा OQ काढायचं. मग जर तुम्हाला OP ही त्रिज्या जर काढायची असेल तर राजा वर्तुळ केंद्रापासून जो लंब टाकलाय PQ वरती तिथं काय होतं त्या ठिकाणी काटकोन तयार होतो. काय होतो? काटकोन तयार. ज्या ठिकाणी तुम्ही लंब टाकता त्या ठिकाणी तुमचा 90 डिग्री अंशाचा कोन तयार होतो. म्हणजे इथं तयार झाला तुमचा 90 अंशाचा. 90 अंशासमोरची बाजू असते ती कर्ण असते. 90 अंशासमोरची बाजू असते ती कर्ण असते. म्हणजे तुम्हाला त्रिज्या काढायची, मी तुम्हाला कर्ण काढायचं आहे. मग मला सांगा कर्ण काढण्यासाठी हा PQ जो दिला जीवा ती 16 दिली. याचा अर्थ 16चे तुमचं निम हे 8 असणार आणि हे किती असणार तुमचं 8. का? वर्तुळ केंद्रापासून टाकलेला जो लंब असतो तो जीवेला दुभागतो. वर्तुळ केंद्रापासून टाकलेला जो लंब आहे तो जीवेला काय करत असतो त्या ठिकाणी दुभागत असतो. म्हणजे 16चा किती होणार 8 आणि 8 होणार. मग आपल्याला काय करायचंय OP काढायचंय. OP काढण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल OPचा वर्ग बरोबर 6चा वर्ग एका बाजूचा वर्ग अधिक दुसरी बाजू किती आहे तुमची 8 आहे 8चा वर्ग 16 नाही घ्यायचे 8चा घ्यायचा. 6चा वर्ग आला तुमचा 36 8चा वर्ग आला तुमचा 64. दोघांची ऍडिशन केली किती आली 100 आली. OP जो आला तो OP किती आला आपला 100. पण आपल्याला OP नको आहे ना, आपल्याला काय पाहिजे OP फक्त पाहिजे. तर OP काढण्यासाठी तुम्हाला दोन्ही बाजूची वर्गमुळे घ्यावी लागतील. दोन्ही बाजूचे वर्गमूळ घेताना हे वर्गमूळ चिन्ह आणि हे काय झालं कॅन्सल राहिलं OP बरोबर 100चं वर्गमूळ किती आलं 10. म्हणजे आपल्याला OP भेटला 10. आपल्याला भेटली त्रिज्या किती आली 10 सेंटीमीटर. सेमीच आहे का एकदा बघून घ्या का मीटर आहे सेमीच आहे. म्हणजे OP जी आली OP आपली त्रिज्या आली आणि त्रिज्या आली आपली 10 सेमी आहे का ऑप्शन मध्ये ऑप्शन क्रमांक 3. त्यामुळे लक्षात ठेवा 16 घ्यायचं नाही. PQ जेव्हा वर्तुळ केंद्रापासून जीवेला टाकलेला लंब काय करतो जीवेला दुभागत असतो म्हणजे निम्मा निम्मा करतो. लक्षात ठेवा इकडे 8 होणार इकडे काय होणार तुमचं 8 होणार. चला बघून घ्या एकदा समजते ना. एकदम शांततेत जातोय एकदम व्यवस्थित तुम्ही समजून घ्या. पुढचा प्रश्न 101 क्रमांकाचा आलेला परीक्षेला 101 क्रमांकाचा प्रश्न दिसतोय का बघा. नसेल तर पेपर जवळ घेऊन बसा. तुम्हाला काय केलंय बघा इथं 800 वजा 175 आहे. जर 800 वजा 175 केलं तर 800 मधून 100 गेलं राहिले किती 700. 700 मधून तुमचे 75 गेले राहिले किती 625. वर्गमुळामध्ये आलं 625. स्टेप बाय जाते गुणिले ह्या दोघांची ऍडिशन करा. 8 आणि 7 14 हाचे 5 आणि 1 6 तर करून दावतो वाटलं बरं का. 0.58 अधिक 0.06 करायचंय. 8 आणि 7 14 हाचे 5 आणि किती आलं 6 पॉईंट खाली पॉईंट आणि 0 पॉईंट किती आलं 64. रूट मध्ये आलं 0 पॉईंट तुमचं 64. पुन्हा गुणाकारामध्ये 1024 वर्गमूळ 1024 वर्गमूळ पाठ पाहिजे तुमचं आलं तुमचं किती 32. डायरेक्टली काढतोय तुम्ही 32. छेदामध्ये 100चं वर्गमूळ आलं 10. गुणाकार 256चं किती आलं 16. 625चं किती आलं तुमचं 25 आलं. 625चं किती आलं तुमचं 25 आलं. 25 गुणाकारामध्ये 64चं वर्गमूळ आलं 8. पण वर्गमूळ काढताना दशांश हे निम्म्याने कमी होतात. वर्गमूळ काढताना दशांश हे काय होतात निम्म्याने कमी होत असतात. 2चं होणार 1 राजा 1 काय करायचं आलेलं उत्तर डावीकडे जायचं डावा हात तिकडे डावी बाजू 1 गेला 0.8 आला. गुणाकारामध्ये 32 मी हाय असलेलं छेदामध्ये 10 गुणाकारामध्ये आलं 16. 16 एके 16 16 दोन्ही आलं 32. बे एक बे पंचे 10. 5 एके 5 5 5 25. राहिलं काय रे बाबा राहिलं आपल्याकडं ती 5 आणि गुणाकारामध्ये 0.8. मग 8 पंचे किती आलं 40 आलं. 1 दशांश चिन्ह आलेल्या गुणाकारामध्ये 1 दशांश चिन्ह डावीकडे जावा म्हणजे उत्तर किती भेटलं आपल्याला 4. आहे का ऑप्शन मध्ये बघा ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे सरळ रूप द्या ह्याच्यावरती प्रश्न विचारतात. सरळ रूप देणे याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे आणि साधा प्रश्न विचारतात रे. त्याला इतकं डिटेलमध्ये शिकायची काही गरज नाहीये. आपल्याला काही बँकिंगची परीक्षा द्यायची नाही. आपल्याला TET फक्त शिक्षक बांधवांना क्वालिफाय व्हायची. आपल्याला हाय लेवलची गणित सोडून काही फायदा होणार नाही. मागचे सगळे प्रिव्हियसचे क्वेश्चन पेपर बघितले सगळे तुमचे पाठ्यपुस्तकात लिहितात आणि स्कॉलरशिपचे आहेत. मग गरजच काय म्हणतो मी सगळ्या गोष्टी करत बसायच्या बिनकामाच्या. हे शिका ते शिका
काही गरज नाही. चला एकदम बेसिक बेसिक क्वेश्चन येतात, ते बेसिक क्वेश्चन करा फक्त, मार्क पडतील. 102 क्रमांकाचा क्वेश्चन. 5 ताटे आणि 10 वाट्यांची किंमत 1000 रुपये आहे. 2 ताटे आणि 8 वाट्याची किंमत 560 रुपये. तर एका ताटाच्या किमतीत किती वाटे मिळतील असं विचारले तुम्हाला. प्रश्न एकदा बरोबर एकदा चेक करतो. 5 आणि 10, 1000, 2 आणि 8 आणि 560. ठीक आहे, चला बघा इकडं. तर काय करूया माहिती का, आपण ताटे एक्स मानूया. ताटे काय करूया आपण एक्स मानूया. ते झालं का रे. ताटे एक्स मानू. एकदम मी व्यवस्थित सांगतोय, समजून घ्या. वाट्या वाय मानू. वाट्या काय केल्या, वाय मानल्या. मग इथं सांगितले 5 ताटे. 5 ताटे किती झाले तुमचे, 5x. पुन्हा किती वाट्या तुमच्या, 10 वाट्या. आणि त्यांची एकूण किंमत किती आहे तुमची, 1000 आहे. एकूण किंमत किती आहे तुमची, 1000 आहे. पुढे चला, पुढे काय सांगितलं, 2 ताटे म्हणजे 2x आधी किती वाट्या तुमच्या, 8 वाट्या. यांची एकूण किंमत किती आहे तुमची, 560 आहे. म्हणजे तुम्हाला 10वीतलं 9वी आणि 10वीतलं 2 छलातील समीकरण जुळलं पाहिजे, तरच इथं उत्तर तुमचं निघणार. लक्षात ठेवा. आता ह्याची शॉर्ट ट्रिक शिकण्यासाठी माझे व्हिडिओ आहेत लक्षात, कूट प्रश्नामध्ये ह्याच्यावरती प्रश्न, ते व्हिडिओ पण मी अपलोड करतो. मग काय करायचं माहिती आहे तुम्हाला, एक कुठलं एक्सची व्हॅल्यू काढायची असेल तर वाय कॅन्सल करावं लागेल, आणि वायची काढायची असेल तर तुम्हाला एक्स कॅन्सल करावं लागेल. मग कॅन्सल करण्यासाठी दोघाचा कोइफिशियंट जो आहे तो सेम पाहिजे, लक्षात ठेवा. आणि दोघाचा सहगुणक आहे तो सहगुणक इथं कुठल्या एक्सचा पण सहगुणक सारखा नाही आणि वायचा पण सहगुणक सारखा नाही. म्हणजे कुणाचा तर सहगुणक सारखा करावा लागेल. मग सोपा कुठला जाईल, तर ह्या दोघांचा गुणा करणे. मग काय करायचं माहितीये का, अशा वेळेस तुम्ही 2 काय करा, जास्त कॅल्क्युलेशन मध्ये घुसू नका. आपण काय करूया, एक्सचं कॅल्क्युलेशन करूया. म्हणजे एक्सला काय करूया, सहगुणक जो एक्स जातो सेम करून घेऊया. तुम्ही वायचा केला तरी सुद्धा चालेल, काय प्रॉब्लेम नाही. 8ने काय करा, 10ला गुणा, 10ने 8ला गुणा, किंवा अशा संख्येनं गुणा की दोघीकडे पण सेम होईल, लक्षात ठेवा. म्हणजे इकडे पण व्हॅल्यू सेम झाली, पण इकडे पण व्हॅल्यू सेम झाली. पण जर कळत नसेल तर तुम्ही काय करा, सोपाकडा घ्या. 2ने काय करा, वरती गुणून टाका इथं, आणि 5ने काय करा, खालती गुणून टाका इथं. चला, वरती 2 न गुणा किती आलं तुमचं, 10x आलं. जर इथं तुम्ही 2 न गुणत असाल आणि इथं 5 न गुणत असाल, 2 न सगळ्या टर्मला गुणायचं असतं. जर तुम्हाला एक्सचा कोइफिशियंट सेम करायचं असेल तर सगळ्या टर्मला तुम्हाला गुणावं लागेल 2 ने, लक्षात ठेवा. आणि खालच्या सगळ्या टर्मला तुम्हाला 5 ने गुणावं लागेल. त्यावेळी जर एक्सचा सहगुणक सारखा झाला तर एक्स कॅन्सल होईल आणि राहील काय तुमचा, वाय राहील. वायची किंमत निघेल. जर तुमचा जोपर्यंत तुम्ही एका कुठल्या गोष्टीचा एक्स किंवा वायचा कोइफिशियंट सेम करत नाही तोपर्यंत तुमची व्हॅल्यू निघणार नाहीये. मग इथं आलं तुमचं किती, 5 2 10, इथं किती आलं तुमचं 20y, आणि इकडे किती आलं, 2000ला गुणलं तर आले तुमचे 2000. पुढे चला, तर ह्याला काय करा, 5 ने गुणा. ह्याला 5 ने गुणलं तर किती आलं तुमचं, 10x अधिक 8 पंच किती आलं, 40y आलं, बरोबर. इथं 5 न गुणा, 5 0 0 आलं, 5 सक्क 30 आलं. हातच्याला गेला तुमचा किती, 3. 5 न गुणतोय आपण इथं. 5 5 25 25 आणि 3 किती आले तुमचे, 28. आता काय करायचं तुम्हाला माहिती का, हे समीकरण आलं तुमचं, हे समीकरण झालं 1, हे समीकरण झालं 2, हे समीकरण आलं तुमचं 3, आणि हे समीकरण आलं तुमचं 4. आता काय करायचंय, समीकरण 4 मधून समीकरण तुम्हाला 3 काय करायचंय, वजा करायचं आहे. समीकरण 3 आपल्याला काय करायचं, वजा करायचंय. मग करा, समीकरण काय तुमचं, 10x अधिक किती आहे तुमचं 4, 40y, बरोबर आहे तुमचं 2800. समीकरण 3 काय तुमचं, 10x अधिक तुमचं किती आहे, 20y, बरोबर आहे तुमचं 2000. आपल्याला करायचे वजा बाकी, 3 वजा करून म्हणा, वजा करून, इथं वजा करून लिहायचं राहिलं, वजा करून. तर वजा करा. ज्यावेळेस तुम्ही समीकरण वजा करता तेव्हा सगळ्या चिन्हामध्ये बदल होतो. इथं प्लसचा मायनस, मायनस मायनस झाला राजा. मग इथं तुमचा प्लस दाय, इथं तुमचा मायनस दाय एकमेकाला काय झाला, कॅन्सल झाला. 40 मधून 20 गेला, राहिला तुमचा 20, 20y, बरोबर. 2800 मधून 2000 गेला, राहिला की तुमचा 800. या इकडे चला, 20 आहे तुमचं, 20y बरोबर किती आलं तुमचं, 800 आलं. शून्याला शून्य कॅन्सल झालं, बेचोक 8 बे 0 0, वाय बरोबर किती आलं तुमचं, 40 आलं, 40. तर वाय काय मानले रे आपण, वाय मानले वाट्या. वाय काय मानले, वाट्या. वाट्यांची संख्या किती आली, 40 आली. किती आली, 40. मग आपल्याला काय करायचे, ताटे काढायचे. तुमची जी वायची किंमत आहे ती समीकरण 1 किंवा 2 मध्ये टाकायची, 3 आणि 4 मध्ये टाकायची ना, समीकरण 1 मध्ये टाकूया.
वाय ची किंमत आपल्याला समीकरण 1 मध्ये टाकायची आहे 5x अधिक 10 वाय ची किंमत आली 40 बरोबर आहे तुमचं 1000 बरोबर आहे तुमचं 1000 5x अधिक दोघाचा गुणाकार केला किती आला 400 400 बरोबर किती आलं तुमचं 1000 5x बरोबर 1000 मी हाय असलेलं हा प्लस मध्ये इकडे काय होऊन जाईल तुमचा मायनस होऊन जाईल मग 5x बरोबर 1000 मधून 400 गेले तर राहिले 600 5 एके 5 राहिला एक 5 दोन्ही 10 5 0 0 x बरोबर आलं 120 ताटांची संख्या ताटांची किंमत जी आली एका ताटाची किंमत जी आली ती एका ताटाची किंमत किती आली 120 आली एका ताटाची किंमत किती आली 120 आली एका वाटीची किंमत असंच का रे एका वाटीची किंमत 40 रुपये इथं रुपये म्हणतो आणि एका ताटाची किंमत किती आली इथं 120 रुपये इथं त्यांच्या घरी किंमत म्हणायला पाहिजे किंमत इथं किंमत म्हणा आता पुढे प्रश्न काय केला एका ताटाच्या किमतीत किती वाटे मिळतील मला सांगा ही काय आली तुमची ताटे एका ताटाची किंमत किती आली 120 रुपये 120 मध्ये किती वाटे येतील म्हणते एका वाटेची किंमत किती 40 आहे 40 न भाग द्या 0 0 कॅन्सल 4 त्रिक 12 3 वाटे येतील किती वाटे येतील तुमच्या 3 वाट्या येतील एका ताटाच्या किमतीमध्ये 3 वाटे येतील आहे का ऑप्शन मध्ये आहे का ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन क्रमांक 4 आता ह्याची सगळी ट्रिक लक्षात ठेवा मी लेक्चर कुठ प्रश्नामध्ये शिकवलेला आहे तो व्हिडिओ पण मी अपलोड करेन पण हे बेसिक समजणं गरजेचं तर तुम्हाला ट्रिक्स कळून जाणार आहे चला एकदम डिटेल आणि व्यवस्थित सांगितलेलं आहे किती वाटे येणार एका ताटाच्या किमतीमध्ये 3 चलो 72 आणि 96 या सामायिक विभाजक किती आहेत सामायिक विभाजक विचारलेले आहेत चला काढूया सामायिक विभाजक 72 चे सामायिक विभाजक काढायचे 72 चे विभाजक काढायचे 72 चे विभाजक कसे काढायचे बघा एक नंतर सगळ्या संख्येला भाग जातो इकडे लिहिलं एक इथं लिहिलं 72 आता काय करा 2 न भाग जातो का इथं जातो मग इथं ह्यानं भागा 72 ला 2 बे त्रिक 6 राहिला एक बे सक्क 12 36 दोन्ही 72 पुन्हा 3 भाग जातो का 3 ची कसोटी 7 आणि 2 9 जातो लक्षात ठेवा 3 भाग जातो 3 इथं भागा 3 दोन्ही 6 राहिला एक 3 चोक 12 आले तुमचे 24 पुन्हा 4 न भाग जातो का तुमचा जातो बघा जातो का 4 एके 4 राहिलं 4 8 32 जातो 4 ने भाग 4 एके 4 राहिले किती 3 4 8 32 18 चोक 72 पुन्हा 5 न भाग जातो का नाही 1 आणि 0 आणि 5 पाहिजे 6 न भाग जातो का 6 एके 6 जातो 6 ने पण भाग जातो 6 एके 6 आणि 6 दोन्ही 12 12 सकून किती आलं 72 पुन्हा 7 न भाग जातो का 7 नाही 8 न 9 8 ते 72 8 आणि कितीने गेला 9 ने गेला राजा चला एवढे त्याचे काय आले विभाजक आले काय आले त्याचे विभाजक हे 72 चे आले विभाजक आता कितीचे काढायचे आपल्याला 96 चे विभाजक काढायचे आहेत 96 चे विभाजक काढायचे आहेत एकदम स्थिर आणि व्यवस्थित जातो लक्षात ठेवा जेणेकरून तुम्हाला ते सगळे कन्सेप्ट क्लिअर होईल एकदम जर मी फास्ट सांगितलं तर तुम्हाला ते कळणार नाही कशा पद्धतीने विभाजक काढले जातात 100% आतापर्यंत जेवढे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन बघा तुम्हाला विभाजक या घटकावरती 100% प्रश्न आलेला आहे हे लक्षात असू द्या तर आपल्याला काढायचं आहे विभाजक 96 चे मग इथं लिहिलं 1 नंतर भाग जाणार 96 ला 96 तरी भाग जाणारच इथं लिहिलं मी 96 2 न भाग जातो का जातो 1 आणि 0 2 4 60 असले की भाग जातो बे 2 न 96 ला भागा बे चोक 8 राहिले एक बे 8 16 पुन्हा 3 न भाग जातो का तुमचा 9 9 6 15 जातो 3 ची कसोटी बसते 3 न भाग जातो तर 3 न भागा 96 ला 3 त्रिक 9 आणि 3 दोन्ही किती आलं 6 3 त्रिक 9 3 दोन्ही 6 32 आले तुमचे पुन्हा 4 ने भाग जातो का 4 दोन्ही 8 4 इंच 16 जातो
4 दोन्ही 8 राहिलं एक 4 इन चोक 16 24 चोक किती आलं 96. पुन्हा 5 न जातो का नाहीये 6 न जातो का जातो 6 ने भाग जातो बघा जातोय का इथं 6 एके 6 राहिले किती तुमचे 3 6 6 36 16 सक्की 96 गेला भाग. पुन्हा 7 न भाग जातो का नाही 7 एके 7 राहिले तुमचे 2 नाही जात 8 न भाग 8 एक 8 2 जातो 8 ने भाग 8 न भाग गेला 8 एके 8 8 दोन्ही 16 12 8 96. पुन्हा 9 न भाग जातो का 9 एके 9 नाहीये 10 न जातो का तुमचा नाही 11 न जातो का नाहीये 12 न जातो का नाहीये जात. अशा प्रकारे हे सगळे 96 काय आले त्या ठिकाणी विभाजक आले. हे सगळे 96 काय झाले विभाजक आले तुमचे. मग आपल्याला काय विचारलंय सामायिक विभाजक कोणते. सामायिक विभाजक काढा. आता गोल करतो हिथं एक आहे तुमचा हिथं एक आहे हिथं 2 आहे तुमचा 2 आहे हिथं 3 आहे तुमचा 3 आहे हिथं 4 आहे हिथं 4 आहे हिथं 6 आहे हिथं 6 आहे हिथं 8 आहे हिथं 8 आहे तुमचं. पुन्हा हिथं किती आहे तुमचं 12 हिथं 12 आहे पुन्हा 16 आहे का नाहीये 24 18 आहे का नाही 24 आहे का 24 आहे 36 आहे का 36 नाहीये 72 नाहीये. मग किती झाले बघा गोल तुमचे 1 2 3 4 5 6 7 आणि 8 8 गोल झाले 8 गोल तुमचं. याचा अर्थ 72 आणि 96 यांच्यामध्ये सामायिक विभाजकाची संख्या जी आली ती संख्या किती आली तुमची 8. तो ऑप्शन लिहिले नाहीत मी उत्तर बरोबर आहे. समजलं कसं काढलं ते जरा व्यवस्थित समजून घ्या. असेच तुम्ही वेगवेगळे पाठ्यपुस्तकामध्ये गणित आहेत तुम्ही ते काय करा प्रॅक्टिस त्याची करा किंवा स्कॉलरशिपचं पुस्तक आहे त्यामध्ये प्रॅक्टिस करा. फिक्स याच्यावरती प्रश्न असतो त्यामुळे हा टॉपिक विभाजक लक्षात ठेवायचं फिक्सच करायचं. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे 104 क्वेश्चन. एक भिंत बांधण्यासाठी दररोज 8 मजूर लावल्यास 5 दिवस लागतात. मजुरांची संख्या 5चे 4 पट केल्यास तीच भिंत बांधायची आपल्याला. भिंत तीच बांधायची भिंत बदलायची नाही भिंत तीच बांधायची बांधण्यासाठी पूर्वीपेक्षा किती कमी दिवस लागतील असं विचारलंय तुम्हाला. हा प्रश्न आहे काळकामावरचा. हा प्रश्न कशावरचा काळकाम आणि 2 काळ व काम एकतर स्कॉलरशिप मधलं करा नाहीतर तुम्ही काय करा आता माझ्याकडे डिटेलमध्ये नोट्स आहेत पण त्याचा काही उपयोग होणार नाही. एक तर तुमचं समचलन किंवा व्यस्त चलन जे असतं पुस्तक चलन हे प्रकरण त्याच्यामध्ये अशा पद्धतीची गणित दिसून येतात तुमचे ते करून घ्या. काम काळ आणि वेग काम काळ काम काळ रे काम काळ काम व काळ आणि वेग काय असतं ना काम व काळ या घटकावरती आणि 2025 त्याच्यावरती 2 क्वेश्चन विचारलेत. ह्याच्यावर किती क्वेश्चन विचारले 2 त्यामुळं पुढे सुद्धा विचारू शकतात त्यामुळे हा पण टॉपिक करा. बाकीचे पण टॉपिकला आपल्याला भर द्यायचा आहे. बघा प्रश्न कसा सोडवायचा. एक भिंत बांधण्यासाठी एक भिंत बांधायचे दररोज 8 मजूर लावल्यास दररोज जर लक्षात ठेवा 8 मजूर लावले तर ते काम 5 दिवसामध्ये संपवते. जर काम सेम असेल ना तर एक गोष्ट लक्षात ठेवायची माहितीचा भाग बरोबर प्रश्नाचा भाग. आता मी जे एमपीसीला आणि पोलीस भरती वगैरेला जे सूत्र असतात लक्षात ते मी काय सांगत बसणार ना तिथले तिथे काय उपयोग पडणार नाही आपल्याला. माहितीचा भाग बरोबर फक्त काय लिहायचं तुम्ही प्रश्नाचा भाग काम तेच असेल तर प्रश्नाचा भाग एवढं माहिती असू द्या तुम्हाला. मग माहितीचा भाग काय तर 8 मजूर एक काम लक्षात ठेवा किती दिवसात करतात तुमचे 5 दिवसामध्ये करतात. जर मजुरांची संख्या 5चे 4 पट केली मजूर किती होते रे 8 8चं किती करायचंय तुम्हाला 5चे 4 पट करायचंय केल्यास तीच भिंत बांधण्यासाठी पूर्वीपेक्षा किती दिवस लागतील पूर्वीपेक्षा किती दिवस कमी लागतील हे काढायच्या अगोदर जर मजुरांची संख्या 5चे 4 पट केली तर किती दिवस लागतील हे काढून घ्या म्हणजे डिटो काढून घेऊया आपण. इथं भाग द्या 4 एके 4 4 दोन्ही 8 5 ला 5 कॅन्सल झालं तुमचं बे एक बे बे चोक 8 4 बरोबर काय आलं तुमचं डिटो आलं. म्हणजे मजुरांची संख्या जर 5चे 4 पट केली तर ते काम पूर्ण होण्यासाठी किंवा ती भिंत बांधण्यासाठी किती दिवस लागतील 4 दिवस. पण विचारलंय काय पूर्वीपेक्षा किती दिवस कमी लागतील पूर्वी दिवस किती लागत होते रे 5 आता किती दिवस लागतात मजुरांची संख्या 5चे 4 केल्यानंतर 4 दिवस लागतात. म्हणजे पूर्वीपेक्षा किती दिवस कमी लागतात 1 दिवस कमी लागतो. 1 दिवस आहे का ऑप्शन मध्ये 1 दिवस लागतील 1 दिवस कमी. ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन क्रमांक 1 दिसतंय ना ऑप्शन क्रमांक 1. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न जाऊया 105 घ्या 105.
एका संख्येची 3 पट आणि 6 यांची बेरीज 15च्या चौपटी इतकीच आहे, तर त्या संख्येची निमपट काय? आता ती संख्या माहित नाही ना आपल्याला. मग काय करूया आपण, ती संख्या x मानू. ती संख्या x मानू. आता जर ती संख्या x मांडली तर म्हणते एका संख्येची, एक संख्या कुठली आहे तुमची x. x ची किती केली, 3 पट म्हणते. 3 पट आणि किती यांची बेरीज, 6 यांची बेरीज. म्हणजे एक संख्या आहे तिची 3 पट आणि 6 यांची बेरीज केली तर ही बेरीज कशी येते, या 15च्या चौपटी इतकी ती. म्हणजे 15ची चौपट केली आणि 3ची x ची तिप्पट केली आणि त्यामध्ये 6 मिळवलं की 15च्या चौपटी इतकी ती म्हणजे बरोबर. तर तुम्हाला विचार, त्या संख्येची निमपट किती. आता त्या संख्येची निमपट काढायची तर तुम्हाला अगोदर ती संख्या काढावी लागेल ना. मग ती संख्या काढून घ्या अगोदर. इथं आलं तुमचं 3x बरोबर. 15 चौक किती आलं तुमचं 60. हा प्लस मध्ये, इकडे काय होईल तुमचा मायनस होऊन जाईल. 3x बरोबर 60 तुमचं 60 मधून 6 गेले, आले किती तुमचं 54 आलं. x बरोबर 3 न भाग द्या, 3 1 3 राहिले 2, 3 8 24. ती संख्या आली 18. ती संख्या किती आली तुमची, 18 आली. आता म्हणते त्या संख्येची निमपट करा. त्या संख्येची निमपट करा. 18ची निमपट केली, आलं किती तुमचं 9 आलं. 9 उत्तर 9 आलं का चेक करून घ्या. ऑप्शन क्रमांक 3. चला समजते. जाया पुढच्या प्रश्नावर. 106वा क्वेश्चन. म्हणजे 106 म्हणजे 106 क्वेश्चन घेत ना पण बरं का. जे टीईटी पेपर क्रमांक 1 मध्ये 2025 मधला सेट डी आहे त्यामधलं क्रमांक 91 पासून ते 120 पर्यंत लक्षात ठेवा गणित होते. ते क्रमांक मी इथे घेतलेले आहेत. 5.25 किमी लांबीच्या रस्त्याला डांबरीकरण करावायचे आहे. तर 5.25 किमी आहे तुमचं, बरोबर आहे का. 5.25 आहे तुमचं म्हणजे 5.25 आहे तुमचं, बरोबर आहे. हे किलोमीटर मध्ये, हे जर किलोमीटर मध्ये असेल तर तुम्हाला मीटर मध्ये करून घ्या अगोदर. हे मीटर मध्ये करून घेतो मी. तर आपल्याला माहित आहे मीटर म्हणजे एका किलोमीटर मध्ये किती मीटर असतात रे तुमचे, 1000 मीटर असतात, बरोबर. 1000 मीटर असतात तुमचे. ह्याला जर किलोमीटरचं जर तुम्हाला मीटर मध्ये करायचं असेल तर तुम्हाला 1000 काय करावं लागेल, गुणावं लागेल. इथले 2 दशांश 2 शून्य कॅन्सल झाले. 525 वरती किती शून्य आला, 1 शून्य आला. म्हणजे 5.25 किमी लांबीचं मीटर मध्ये केलं आपण 5250. हे क्लिअर झालं. पुढे सांगितले त्यापैकी 9.5 हेक्टर लांबीच्या रस्त्याचं डांबरीकरण झालेलं आहे. 9.25 हेक्टर लक्षात ठेवा, सॉरी 9.5 हेक्टर, 9.5 हेक्टोमीटर, हेक्टोमीटर लांबीच्या रस्त्याचं डांबरीकरण पूर्ण झालंय. तर अजून किती मीटर मध्ये काढायचं, मीटर रस्त्याचे किती मीटर लांबीच्या रस्त्याचं डांबरीकरण बाकी आहे. म्हणजे उत्तर काढताना तुम्हाला कशामध्ये काढायचं आहे, ते मीटर मध्ये काढायचं आहे राजा. एक मिनिट, प्रश्न बरोबर आहे का बघतो. बरोबर आहे. मग आता हे तुम्हाला 9.5 जे आहे 9.5 ते हेक्टोमीटर मध्ये आणि वरचं किलोमीटर मध्ये होतं. मी किलोमीटरचं कशामध्ये केलं, मीटर मध्ये, कारण उत्तर शेवटी कशामध्ये काढायचं आपल्याला, मीटर मध्ये. मग तुम्हाला काय करायचं आहे, 9.5 हेक्टोमीटरचं सुद्धा तुम्हाला मीटर मध्ये करायचं आहे. तर 1 हेक्टोमीटर म्हणजे 100 मीटर. हे लक्षात असू द्या. मग आता काय करायचं, हेक्टोमीटरचं आपल्याला मीटर मध्ये करायचं आहे. तर 9.5 ला किती न गुणावं लागेल तुमचं, 100 न गुणावं लागेल. इथला शून्य, इथला शून्य कॅन्सल झालं. किती आलं तुमचं, 950. किती आलं, 950 आलं. एकच मिनिट, एकच मिनिट, एकच मिनिट, एकच मिनिट. किती आलं, 950 आलं. हे काय आलं, 950 मीटर आलं, मीटर. हे काय आलं, मीटर आलं. मग आपल्याला काय विचारलंय की बाबा एवढ्या किमी लांबीच्या रस्त्याचं डांबरीकरण करायचं होतं, पण त्यापैकी फक्त 9.5 हेक्टोमीटर झालं, म्हणजे किती, 950 मीटरचं डांबरीकरण झालं. आता म्हणते किती शिल्लक राहिले डांबरीकरण करायचं. तर टोटल डांबरीकरण किती करायचं होतं, 5250 वजा किती झालं, 950 वजा करून टाका त्यामधून 0 0 हातच्या घेतला तर 12, 12तून 9 गेले राहिले 3, 4 तसं 4300 मीटर. किती लांबीच्या रस्त्याचं डांबरीकरण बाकी आहे अजून, 4300 मीटर. ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3.
बघा जाऊया पुढं. आवाज येतो का रे? चला जाऊया. चला 106 झाला. 107 क्वेश्चन. सकाळी 7:45 वाजता सुरू झालेला क्रिकेटचा सामना त्याच दिवशी दुपारी 2:30 वाजता संपला तर सामना किती वेळ चालू होता विचारले तुम्हाला. आवाज येतो? ठीक आहे. बघा सकाळी 7:45 वाजता सुरू झालाय. लक्षात 7:45 वाजता म्हणजे 7:45ला. 7:45 वाजता म्हणजे 7:45ला सुरू झालेला सामना त्याच दिवशी दुपारी 2:30 वाजता. 2:30 वाजता म्हणजे 2:50. 2:50. मग मला सांगा वाजले किती? 15 मिनिटं. हे 15 मिनिटं, हे 15 मिनिटं, कारण 15 मिनिटं ऍड केली की 8 वाजतील. 8 पुन्हा 9 वाजतील, पुन्हा 10, पुन्हा 11, पुन्हा 12, पुन्हा 1, पुन्हा 2 आणि पुन्हा किती वाजतील तुमचे? 2:30 वाजतील. इथं सॉरी बरं का 30. मला सांगा हे तुमचं इथून इथपर्यंत 1 तास, 1 तास, 2, 3, 4, 5 आणि किती झाले तुमचे? 6 तास झाले. 6 तास तुमचे. हे 15 मिनिटं आणि हे तुमचे 30 मिनिटं झाले किती? 45 मिनिटं. म्हणजे 6:45 किती झाले तुमचे? 6 तास 45 मिनिटं. 6 तास किती झाले? 45 मिनिटं. 6 तास 45 मिनिटे म्हणजे 6 तास 45 मिनिटे म्हणजे 6:45 तास. पावणे 7 तास आहे का? आहे का ऑप्शन मध्ये? ऑप्शन क्रमांक 1. सामना किती तास चालला तुमचा किंवा किती वेळ चालू झाला किंवा राहिला? 6:45 तास म्हणजे 6 तास 45 मिनिटे. ऑप्शन क्रमांक 1. चला जाऊया पुढं. पुढचा क्वेश्चन 108. छत्तीस हजार 60 महिन्यापासून प्रत्येकी 12 महिन्याची झाली. महिन्याची एक माळ याप्रमाणे माळा तयार केल्या. जास्तीत जास्त किती माळा तयार होतील? प्रत्येकी 12 महिन्याची एक प्रमाणे म्हटले. 36,060 ला काय करा? 12 ने भाग द्या. 12 महिन्याची एक करायची. 12 त्रिक आलं 36. 12 0 0 पुन्हा 12 0 0 12 25 60. 3005. जास्तीत जास्त किती माळा तयार होतील? 3005. 3005. ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक 4. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. 109. एका पुस्तकाची 5/7 पाने वाचलेत. 5 किती वाचलेत? 7 वाचले आहेत. वाचली आहेत. 56 पाने वाचायची शिल्लक राहिलेत.
56 पाने वाचायची शिल्लक राहिली तर पुस्तकाला एकूण पाने किती पाने झालं रे पाने किती पुस्तकाला एकूण पाने किती असतील विचारले तुम्हाला. तर मला सांगा एक पुस्तक होतं तर एक पुस्तक होतं तुमचं आणि त्या पुस्तकाची 507 पानं वाचली तुम्ही. वाचायची किती राहिली तुमची 56 पाने. 56 पाने वाचायची शिल्लक राहिलेली आहेत तर तुमचे 7 पैकी 5 भाग वाचले. 7 पैकी 5 भाग वाचले तर शिल्लक किती राहिले 7 वजा 5 भागीला 7 म्हणजे आलं किती तुमचं इथं 2 छेद किती आलं 7 आलं. म्हणजे पानं वाचायची किती भाग शिल्लक राहिले तुमची 2/7 आणि 2/7 म्हणजेच 56 पाने. कारण का ही तुम्हाला फक्त पानामध्ये सांगितलं 56 पाने वाचायची शिल्लक राहिलेत. आपण काय केलं 5/7 भाग पानं वाचायची वाचलेत. मग 5/7 मी 7 पैकी 5 पानं वाचली तर शिल्लक किती राहिली 2/7 राहिली. 2/7 चा अर्थ 56 भाग द्यायचं 2 दोन्ही 4 राहिल्या किती तुमचा 1 2 16. 28 गुणाकारामध्ये किती आलं 7 आलं. 7 8 56 हातच्याला 5 खाली 6 7 दोन्ही 14 14 आणि 5 किती आले 19. पुस्तकाला एकूण पाने किती होती 196 आहे का ऑप्शन मध्ये ऑप्शन क्रमांक 1 आहे ना सोपं. बेसिक क्वेश्चन स्कॉलरशिप मध्ये तुम्ही ते करू शकता काही प्रॉब्लेम नाही. बेसिक क्वेश्चन विचारतात 109 110. 4.5 मीटर कापडापासून 2 शर्ट शिवले जातात तर 15 शर्ट शिवण्यासाठी किती कापड लागेल. 4.2 मीटरचं कापड आहे त्यापासून किती शर्ट शिवले जातात 2 शर्ट शिवले जातात तर 15 शर्ट शिवण्यासाठी किती कापड लागेल. क्रॉस मध्ये गुणाकार करा 4.5 गुणाकारामध्ये किती आलं 15 छेदामध्ये किती आलं तुमचं 2 2 नी जर 15ला भागलं तर किती आलं तुमचं 7 पॉईंट किती आलं 5. आता करायचंय 4.5 गुणाकारामध्ये 7 पॉईंट किती तुमचं 5 करून टाका गुणाकार. इथं 75 गुणाकारामध्ये किती करायचंय 45 5 5 25 हातच्याला 2 खाली 5 5 7 35 35 2 किती आले तुमचे 37 अधिक 4 25 हातच्याला 2 खाली 0 4 7 28 28 2 किती आले तुमचे 30 हिथं आले 5 हिथं आले 7 हिथं आले 3 हिथं आले तुमचे 3 आलं किती 33 75. किती दशांश चिन्ह हिथलं एक दशांश चिन्ह आणि हिथलं एक दशांश असे 2 दशांश चिन्ह आलेल्या गुणाकारामध्ये 2 दशांश चिन्ह डावीकडे चला 1 आणि 2 33 पॉईंट किती आलं 75 मीटर. किती मीटर कापड लागेल 33.75 मीटर कापड लागेल. ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन क्रमांक 3. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे 110 झाला 111वा क्वेश्चन 111वाच आहे करे बाबा 111वा क्वेश्चन एक मिनिट बघू द्या. हम्म 111 क्वेश्चन बरोबर. एकशे 11वा क्वेश्चन याला क्रमांक द्या 111. चला लक्ष देत आहे. इथं आता आकृती मी काढत नाही. इथं काय तुम्हाला आकृती दिसते ना तर मला सांगा इथं काय दिसतं तुम्हाला सांगितलं केंद्र ओ आहे वर्तुळ असलेल्या
कोण एडीबी बाजूना बिंदू एडीबी बाजूना बिंदू ए व बिंदू बी मध्ये स्पर्श करते. आता जो कोण आहे तुमचा एडीबी ए डी आणि बी, हा एडीबी काय करतोय, बाजू ए बाजूंना बिंदू ए आणि बिंदू बी मध्ये काय करतोय, स्पर्श करतोय. जर माप कोण एडीबी असेल, माप कोण एडीबी दिलं नाही का, राहिलं काय एडीबी, एकच मिनिट, एडीबी एडीबी हा इथं राहिले. माप कोण एडीबी बरोबर किती असेल, 68 असेल. किती असेल, 68 असेल. दिसतंय का रे 68? एक मिनिट, दुसरा पेन वापरतो वाटलेस मी. 68 असेल. किती असेल, दिसतंय ना आता? हा, चला. किती असेल तुमचं, 68 असेल तुमचं. 68 असेल तर पुढं काय केलं प्रश्न, तर माप कोण एओबी काढायचं तुम्हाला. माप कोण काय करायचं, एओबी काढायचं आहे. एक स्टेटमेंट लक्षात ठेवा, वर्तुळाच्या बाह्य भागातून वर्तुळाच्या बाह्य भागातील किंवा भागातून, वर्तुळाच्या बाह्य भागातून, आता वर्तुळाचा बाह्य भाग आहे बरोबर आहे का, या बाह्य भागातून जर तुम्ही काय केलं माहिती आहे का, वर्तुळाच्या बाह्य भागातून, बाह्य भागातील बिंदू पासून त्या वर्तुळाला, बाह्य भागातील बिंदू पासून म्हणा, बाह्य भागातील बिंदू पासून स्पर्शिका खंड काढला तुम्ही, स्पर्शिका खंड एकरूप असतात. स्पर्शिका खंड कसे असतात, एकरूप असतात. हा काय लक्षात ठेवा, स्पर्शिका खंडाचा त्रिज्य, खंडाचा प्रमेय, हे आहे ना लक्षात ठेवा. 10वी मध्ये पान क्रमांक 53, पान क्रमांक 53 वरती बघून घ्या तुम्ही एकदा. हे पान क्रमांक 53 वरती काय करा तुम्ही एकदा बघून घ्या. काढलेले वर्तुळाच्या बिंदू पासून लक्षात, वर्तुळाला म्हणा, वर्तुळा इथं राहिलं, वर्तुळाला, एकच मिनिट, बिंदू पासून वर्तुळाला काढलेले स्पर्शिका खंड एकरूप असतात. हा प्रमेय आहे, एकरूप असतात. स्पर्शिका खंडाचा प्रमेय म्हणण्यापेक्षा स्पर्शिका व त्रिज्या, स्पर्शखंड व त्रिज्येचा प्रमेय म्हटलं तरी सुद्धा तुम्ही चालेल. एकच मिनिट, स्टेटमेंट काय लक्षात ठेवणार, वर्तुळाच्या बाह्य भागातून, वर्तुळापासून बिंदूपासून, म्हणजे वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदूपासून वर्तुळाला काढलेल्या स्पर्शखंड कसे असतात तुमचे, एकरूप असतात. म्हणजे स्पर्शिका त्रिज्या प्रमेय इथं लक्षात ठेवा, स्पर्शिका त्रिज्या प्रमेय, स्पर्शिका त्रिज्या प्रमेय किंवा स्पर्शिका खंड प्रमेय असेल तुमचा. हे 10वीचं पुस्तक आहे. 10वीच्या पुस्तकामध्ये भूमितीचं पेज क्रमांक म्हणजे इथं पान क्रमांक 53 एकदा बघून घ्या तुम्ही, तिथे व्यवस्थित तुम्हाला समजून येईल कन्सेप्ट. ओके, मग हे काय झालं माहिती का, वर्तुळाचे बाह्य बिंदू होते आणि बाह्य बिंदूपासून वर्तुळा काढलेल्या ह्या स्पर्शिका खंड आहेत. लक्षात ठेवा, ह्या काय तुमच्या स्पर्शिका खंड, आणि त्या कशा तुमचे एकरूप आहेत, त्या कशा तुमचे एकरूप आहेत. याचा अर्थ तुम्ही काय तयार झालं माहिती का, 1 2 3 आणि 4 4 बाजू तयार झाले. याचा अर्थ इथं चौकोन तयार झाला. काय तयार झाला तुमचा, चौकोन. आणि चौकोनाच्या चारही कोणांच्या मापांची बेरीज किती असते, चौकोनाच्या चारही कोणांच्या मापांची बेरीज, चारही कोणांच्या मापांची बेरीज, कोणांच्या मापांची बेरीज 360 असते. किती असते, 360. चौकोनाच्या चारही कोणांच्या मापांची बेरीज किती असते, 360 असते राजा. याचा अर्थ तुम्ही ह्या वर्तुळाला काय झाले, ही जी स्पर्शिका आहे लक्षात ठेवा, ही स्पर्शिका इथं वर्तुळाला काय झाली, तुमच्या बिंदूपाशी छेदली. म्हणजे याचा अर्थ इथं तयार झाला काटकोन, आणि इथं पण तयार काय झाला तुमचा काटकोन. म्हणजे हा तुमचा 90 अंशाचा, हा तुमचा किती रे, 90 अंशाचा. दिसतंय का हा पेन, एकच मिनिट, रेड पेन घेतो. हा तुमचा काटकोन तयार झाला, इथं 90 अंशाचा. हा पण काटकोन तयार झाला, हा 90 अंशाचा. तुम्हाला ऑलरेडी
कोण ए डी बी दिलाय की कोण ए डी बी किती दिलाय तुमचा 68 दिलाय अंशाचा. आणि तुम्हाला विचारलाय कुठला हा कोण विचारला ए ओ बी. कोण काय विचारलं ए ओ बी बरोबर किती असं विचारलेलं आहे तुम्हाला. मग कोण ए ओ बी काढण्यासाठी चौकोनाच्या चारही कोणांच्या मापांची बेरीज 360 आहे राजा. मग काय करावं लागेल तुला 360 मधून वजा करावं लागेल काय 90 अधिक 90 अधिक तुमचे किती 68. हे सगळे ऍडिशन करा 360 वजा 90 90 किती आलं 180. 180 अधिक 68 8 8 आणि 7 14 हातच्याला 1 200 किती आलं 48. 200 आलं 48. आपल्याला वजाबाकी करायचे ना तर डायरेक्ट करू शकता. वरचे 8 मिळवले 250 वरचे 52. 60 अधिक जर तुम्ही 52 केलं 6 आणि 5 11 112 अंश आलं. 100 किती आलं तुमचं 12 अंश आलं. नसेल तर डायरेक्ट वजाबाकी करा. तुम्हाला डायरेक्ट समजत नसेल तर तुम्ही असं करा 360 दिसतंय का रे 360 वजा 248. हातच्या घेतला 5 झाले 10. 10तून 8 गेला राहिला 2. 5तून 4 गेला 1. 3तून 2 गेला 1. किती आलं तुमचं इथं 112 आलं. किती आलं तुमचं 112 अंश. त्यामुळे तुमचं काय आलं तर माप कोण ए ओ बी. माप कोण ए ओ बी जो आला तो ए ओ बी किती आला 112 अंश आला. 112 आहे का ऑप्शन मध्ये ऑप्शन क्रमांक 2. काय अवघड आहे मला सांगा. 2 गोष्टी अशी आकृती दिसली 2 गोष्टी लक्षात ठेवायचं. वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदूपासून वर्तुळाला काढलेले स्पर्शीय खंड कसे असतात तुमचे एकरूप असतात. म्हणजे स्पर्शिका त्रिज्या प्रमेय सांगतोय कुठे 10वीचं पुस्तक पेज क्रमांक 53 वरती जावा तिथं आहे सगळं. म्हणजे चौकोनाच्या चारही कोणांच्या मापांची बेरीज किती आहे तुमची 360 असते. चौकोनाच्या चारही कोणांच्या मापांची बेरीज 360. हा 90 होणार हा 90 होणार तुमचा हा 68. मग हा काढायचा आहे तुम्हाला ए ओ बी. म्हणजे 90 अधिक 90 अधिक 68 केलं 248. 360 मधून 248 वजा केलं 112 आलं. ऑप्शन क्रमांक 2. चला त्यामुळे तुम्हाला अगोदर हे उत्तर येण्यासाठी तुम्हाला बाकी स्पर्शिका त्रिज्या किंवा स्पर्शिका खंडाचा प्रमेय माहित पाहिजे. हे लक्षात असू द्या. चलो आगे 112. काही मजुराने 10 दिवसांची मजुरी 10 दिवस काही मजुराची 10 दिवसाची मजुरी काही मजुरांची 10 दिवसाची मजुरी 19,200 रुपये मिळते. मजुरांची संख्या 3 ने कमी केली तर 5 दिवसांची मजुरी 6,000 होत असल्यास प्रत्येक मजुरांची एका दिवसाची मजुरी किती. आता स्टार्टिंगला काही मजूर होते आपल्याला माहित नाही. एक्स मजुरांनी किती दिवस काम केलं 10 दिवस काम केलं. ओके 10 दिवस काम केलं तर तुम्हाला इथं मांडून दावतो वाटल्यास तुम्ही कसं करू शकता. इथं काय करू शकता माहिती का M1 माहित ना स्टार्टिंगला लोक किती होती मानायची एक्स. D1 किती होती तुमची 10. आणि काही एक्स लोक 10 दिवस काम करतात आणि किती रुपये मिळवतात तुमचं तर S1 किती मिळवतात 19,200 मिळवतात. तर मजुरांची संख्या म्हणजे M2 मजुरांची संख्या कितीनं कमी केली 3 न कमी केली. मजुरांची संख्या 3 न कमी केली म्हणते तर 5 दिवसाची मजुरी म्हणजे D2 5 दिवसांची मजुरी किती होती तुमची 6,000 होते. ती म्हणते प्रत्येक मजुराची एका दिवसाची मजुरी किती. अगोदर काय करूया आपण माहिती आहे का तर माणसं काढूया. माणसं किती होती हेच माहित नाही ना आपल्याला. पहिल्यांदा माणसं काढूया. कसं काढायचं M1 D1 छेदामध्ये आला S1. इथं आला M2 इथं आला D2 छेदामध्ये आला S2. आता किंमत इथं पुट करा फक्त बस एवढं काम करा. M1 किती आहे रे x आहे. गुणाकारामध्ये किती आलं 10 छेदामध्ये किती आलं 19,200 बरोबर. इकडे किती आलं x वजा 3 गुणाकारामध्ये किती आलं 5 छेदामध्ये S2 किती आला तुमचा 6,000. आता काय करा भाग द्या. आता काय करायचं भाग द्यायचं आहे तुम्हाला. हितले 2 शून्य हितले 2 शून्य कटले. ओके 5 1 5 5 2 10 बे 1 बे बे 9 18 राहिलं एक बे 1 12 12 पंचे 60 12 8 96. तर राहिलं काय काय बघा क्रॉसमध्ये गुणाकार केला 5 आणि एक्सचा किती आला तुमचा 5 एक्स आला बरोबर. दिसतंय का रे 5 एक्स आला. क्रॉसमध्ये गुणाकार केला तुमचा तर इथनं 8 न एक्स वजा 3 ला गुणलं तर आलं 8 एक्स वजा 8 3 किती आलं तुमचं 24 आलं. एक्स एक्स एका बाजूला घ्या 8 एक्स मी आहे असं लिहिलं 5 प्लस मध्ये इकडं मायनस होऊन जाईल 24 मायनस आहे इकडं प्लस होऊन जाईल बरोबर. 8तून 5 गेले 3 एक्स आलं इकडं आलं तुमचं 24 बरोबर किती आलं तुमचं 3 एक्स आलं. किती आलं 3 एक्स आलं तुमचं. मग 24 बरोबर 3 एक्स आलेलं आहे. 24 बरोबर किती आलं तुमचं 3 एक्स आलेलं आहे. 3 1 3 3 8 24 8 बरोबर किती आलं एक्स.
एक्स काय मानले रे आपण? एक्स मानले M1. M1 म्हणजे सुरुवातीला माणसं किती होती तुमची? सुरुवातीला माणसं होती 8. किती होती? 8. आता काय म्हणलं माहिती आहे? प्रत्येक मजुराची एका दिवसाची मजुरी काढा. आता एका दिवस सगळ्यांची मजुरी किती? एका दिवसाची मजुरी काढूया आपण. अगोदर एका दिवसाची मजुरी काढूया. एका दिवसाची मजुरी काढूया. आता 3 ने कमी केली असता 5 दिवसाची मजुरी किती होती? 6,000. 5 दिवसाची मजुरी 6,000 असेल तर एका दिवसाची मजुरी किती? 6,000ला काय करायचं? 5 न भागायचं. 5 एके 5 राहिला 1. 5 दोन्ही 10 वरचे 0. एका दिवसाची हे तुम्ही हे पण आकडा घेतला तरी पण चालेल बरं का, मी सोपा घेतोय. 5 दिवसांची मजुरी होती 6,000 रुपये. एका दिवसाची मजुरी आली किती? 1200. पण किती लोकांची? तर पहिल्यांदा लोक होती 8. 3 न कमी केली आता झाली तुमची 5. 8 वजा 3 आता झाली 5 आणि 5 व्यक्तींची 5 दिवसांची मजुरी 6,000 आहे. 5 व्यक्तींची 5 दिवसाची मजुरी किती आहे? 6,000 आहे. जर एका दिवसाची मजुरी जर त्या 5 जणांची जर 1,200 असेल तर प्रत्येकाची मजुरी किती विचारली? एका दिवसाची प्रत्येकाची मजुरी किती? 5 एके 5, 5 दोन्ही 10, राहिले 2, 5 चोक 20, 5 शून्य शून्य 240. हा एक ऑप्शन मध्ये ऑप्शन क्रमांक 4. काय अवघड याच्यामध्ये? हे जास्तीत जास्त 30 सेकंदामध्ये होतं बरं का, लक्षात ठेवा. हे तुम्हाला समजण्यासाठी सगळं हे लिहावं लागलं मला. जर मी असतो तर मी इथं हे लिहिलं नसतं. त्यामुळे हे ध्यानात घ्या. हे सगळं तुम्हाला सांगतोय किंवा वेळ घालवतोय हे तुमच्यासाठी आहे. तुम्हाला त्या कन्सेप्ट समजाव्या. मी पहिल्यांदा काय काढून घेतलं की सुरुवातीला माणसं किती होती? सुरुवातीला 8 माणसं होती. 8 माणसाची 10 दिवसाची मजुरी 19,200 होती. पुन्हा 3 माणसं कमी केली म्हणजे 8तनं 3 कमी केली 5. 5 माणसांची 5 दिवसाची मजुरी 6,000 होती. जर 5 दिवसांची मजुरी 6,000 असेल तर एका दिवसाची मजुरी सगळ्यांची त्या 5 जणांची किती आली? 1200 आली. त्या 5 जणांची एका दिवसाची मजुरी किती आली? 1200. आता विचारले प्रत्येकाची मजुरी करा दिवसाची. म्हणून पुन्हा कितीनं भागलं त्या ठिकाणी? 5 न भागलं, कारण 5 लोक आहेत ती आणि 5 लोकांचं एका दिवसाचं पेमेंट सगळं 1200 रुपये सगळ्यांचे मिळून. मग एका एका व्यक्तीला किती रुपये मिळतात दिवसाला? तर 5 न भागलं तर 240 रुपये मिळतात. चला, क्लिअर झालं कन्सेप्ट? ओके, चलो 113वा क्वेश्चन. 5 कुटुंबीय अनुक्रमे 45 किलोग्राम, 60 किलोग्राम, 50 किलोग्राम म्हणा इथं, मग झालं इथं 50 किलोग्राम, 24 किलोग्राम आणि 31 किलोग्राम याप्रमाणे तांदूळ जमवले आणि ते सर्व तांदूळ 5 समान पिशव्यात भरवायचे असल्यास प्रत्येक पिशवीत किती तांदूळ भरावे? एकमान पद्धतीमध्ये गेला तुम्ही पंधरात्राणेमध्ये तर अशा पद्धतीची गणित तुम्हाला दिसून येतील. त्यामुळे तुम्ही तिथले स्कॉलरशिपची गणित चांगल्या पद्धतीने करा. आता 5 कुटुंब होती. 5 कुटुंबाने किती किती गोळा केलं रे? 25 किलोग्राम गोळा केलं. पुन्हा 60 केलं. पुन्हा 50 केलं. पुन्हा 24 केलं आणि पुन्हा किती केलं? 31. मग एकूण गोळा किती झाले? एकूण तांदूळ काढूया आपण. एकूण तांदूळ 5 5 5 5 4 9 9 निघाले 10. चला गेला 1. बरोबर का रे? 3 3 निघाले 4 4 आणि 2 6 6 आणि 5 11 11 आणि 6 17 17 आणि 4 किती आले तुमचे? 21. 210. आपल्याकडे ती टोटल किती तांदूळ गोळा झाला? 210 किलोग्राम. 210 किलोग्राम तांदूळ गोळा झाला. आता काय करायचंय? जमवले तर सर्व तांदूळ 5 समान पिशव्यात भरायचे. म्हणजे ह्याला काय करायचं? तर एका पिशवीमध्ये किती तांदूळ भरला विचारले किती किलोग्राम? तर 210ला किती पिशव्या भरायच्यात आपल्याला? 5. 5 ने भाग द्या. 5 चोक 20 राहिला 1. 5 दोन्ही 10. प्रत्येक पिशवीमध्ये किती तांदूळ भरावं लागेल? 42 किलोग्राम. हा एक ऑप्शन मध्ये ऑप्शन क्रमांक 2. आलं का? चेक करून घ्या. ऑप्शन क्रमांक 2. चला पुढचा प्रश्न. 114. एका वर्तुळाच्या केंद्रीय कोनाचं माप 125 अंश आहे. कोण झालेलं? ती न नळाचा पाहिजे. बाणेचा झालेला आहे नळाचा. कोणाचे माप 125 अंश आहे तर त्या कोणाच्या नळाचा ना कोणाच्या संगत विशाल कंसाचं माप किती असेल? संगत विशाल कंसाचं माप विचारलेलं आहे तुम्हाला. बघा इकडं एक आकृती काढतोय तुम्ही. अशी आकृती काढली. तर ए
ए ओ ए नको इथं ओ करूया ओ, इथं ए आणि इथं बी, इथं काय आलं तुमचं, इथं झेड आला, इथं काय आला तुमचा झेड आला. आता मला सांगा, हा तुमचा केंद्रबिंदू आहे, हा तुमचा केंद्रबिंदू आहे, बरोबर का. हा झाला तुमचा वर्तुळ कंस, हा काय झाला वर्तुळ कंस. वर्तुळ कंसाने वर्तुळ कंसाने तयार झालेल्या वर्तुळ केंद्राचे माप, वर्तुळ केंद्राचे माप, वर्तुळ केंद्राचे माप हे वर्तुळ कंसा एवढेच असते, वर्तुळ कंसा एवढे असते. काय स्टेटमेंट लक्षात ठेवायचं, तुम्ही जर हे कुठे गेला माहिती का, 7वीच्या पुस्तकावरती पेज क्रमांक 7वीच्या पुस्तकामध्ये जावा आणि पान क्रमांक 77, पान क्रमांक किती तुमचा 77 होते, बघून घ्या. वर्तुळ कंसाने तयार केलेल्या वर्तुळ केंद्राचं माप जे आहे लक्षात ठेवा, वर्तुळ केंद्राचं माप जे आहे किंवा केंद्रीय कोनाचं माप, वर्तुळ केंद्राचं म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, केंद्रीय कोनाचे माप, केंद्रीय कोनाचे माप, केंद्रीय कोनाचं माप हे त्या कंसा एवढंच असतं, हे त्या वर्तुळ कंसा एवढंच असतं, लक्षात ठेवा. आता मला सांगा, ह्याच्यामध्ये वर्तुळ कंस कुठला आहे, वर्तुळ कंस कोणता आहे, वर्तुळ कंस कोणता आहे तुमचा, वर्तुळ कंस आहे तुमचा ए झेड बी, ए झेड आणि तुमचा बी आहे त्याच्या, बरोबर आहे का. आणि केंद्रीय कोण कुठला आहे तुमचा, केंद्रीय कोण कोणता आहे, केंद्रीय कोण आहे तुमचा ए ओ बी, कोण ए ओ बी आहे, बरोबर ना, ए ओ बी आहे. मग मला सांगा, वर्तुळ हा कंस झाला, पण हा कुठला झाला, लघु कंस झाला, लघु वर्तुळ कंस झाला, लघु कंस झाला. आणि हा काय झाला तुमचा विशाल कंस झाला, हा काय झाला तुमचा विशाल कंस झाला, विशाल. हा वरचा जो लक्षात ठेवा इकडला, तो काय झाला तुमचा विशाल कंस झाला. हा झाला तो तुमचा लघु झाला, आणि हा जो होतो इकडला, हा काय झाला तुमचा विशाल कंस झाला वर्तुळाचा. मग आता तुम्हाला काय माहित पाहिजे की वर्तुळ कंसानं तयार केलेला जो केंद्रीय कोन आहे तो त्या वर्तुळ कंसा एवढाच असतो, लक्षात ठेवा. वर्तुळ कंसाच माप मानलं जातं, एवढाच असतो, किंवा त्या वर्तुळ कंसा एवढंच माप असतं त्याचं, लक्षात ठेवा. म्हणजे इथं ज्याचं ए झेड बीचं माप जेवढं असेल तेवढंच या केंद्रीय कोनाचं माप असणार तुमचं. आता इथं मला सांगा, एका वर्तुळाच्या केंद्रीय कोनाचं माप किती, 125 आहे, 100 किती आहे तुमचं 25 अंश आहे म्हणते, बरोबर का रे. वर्तुळ कंसाचं माप किती आहे तुमच्या, सॉरी वर्तुळ कंस नाही, केंद्रीय कोनाचं माप किती 125 अंश आहे. जर केंद्रीय कोनाचं माप जर म्हणजे एओबीचं माप जर 125 अंश असेल, तर लघु वर्तुळ कंसाचं माप सुद्धा लक्षात ठेवा किती असणार, 120 असणार, सॉरी 125 अंशच असणार. का, त्या कंसानं तयार केलेलं केंद्रीय कोन लक्षात ठेवा, दोघांची माप कशी असतात, सेमच असतात, सारखीच असतात, आणि तेवढंच मानलं जातं. मग आपल्याला विचारलं काय, तर त्याचा संगत विशाल कोण, हा झाला त्याचा संगत, ह्या ए झेड बी ह्या लघु कंशाचा संगत विशाल कोण कोण झाला, हा झाला. मग तुम्हाला विचारलंय विशाल कंसाचं माप किती, विशाल कंसाचे माप विचारलेलं आहे. विशाल कंसाचं माप काढण्यासाठी तुम्हाला 360 मधून तुम्हाला लघु कंस वजा करावा लागेल. मग 360 वजा लघु कंस किती आहे रे, 125. का, केंद्रीय कोन 125 आहे, तर त्याचा लघु कंस सुद्धा 125 असणार. का, वर्तुळ कंसाने तयार केलेला केंद्रीय कोनचं माप हे त्या वर्तुळ कंसा एवढंच असतं. मग 360 मधून 125 वजा करायचं आहे तुम्हाला. 360 मधून तुम्ही जर काय केलं 125 वजा केला, डायरेक्ट येत असेल डायरेक्ट करा, नसेल तर तुम्ही वजा केली तरी सुद्धा चालेल. हातच्या उसनं घेतला 10, 10तून 5 गेला 5, 5तून 2 गेला 3, 3तून 1 गेला तुमचा 2, 235 अंश. 200 किती आलं 35 अंश. त्याच्या संगत विशाल कोनाचं माप जे आलं ते संगत विशाल कोनाचं माप किती आलं 235 आहे का ऑप्शन मध्ये, ऑप्शन क्रमांक 2 आलं का, चेक करून घ्या, दिसतंय का रे. चला, ह्या कन्सेप्ट ज्या ज्या सांगतोय मी त्या थोड्याशा लक्ष द्या. खालील आकृतीत पंचकोनी चित्तीच्या कोणी 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 रे न न न न
चित्तीच्या शिरोबिंदूंची संख्या, पंचकोनी चित्तीच्या शिरोबिंदूची संख्या ही पृष्ठाच्या संख्येपेक्षा, शिरोबिंदूची संख्या ही पृष्ठाच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे? बोला चला. तुम्हाला काय काय माहित पाहिजे माहिती आहे का इथं ह्या आकृतीविषयी? पंचकोनी, पंचकोनी आकृतीविषयी काय काय माहित पाहिजे तुम्हाला? तुम्हाला शिरोबिंदू माहित पाहिजे, शिरोबिंदू माहित पाहिजे, त्याची पृष्ठे माहित पाहिजे तुम्हाला, आणि त्याच्या कडा, त्याच्या काय माहित पाहिजे तुम्हाला? कडा माहित पाहिजे. चला याचे शिरोबिंदू किती आहेत बघा तुमचे? 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि खाली एक असणार, लक्षात ठेवा तुमच्या असे एक जोडलेले तिकडं एक तिथे असणार तुमच्या, ह्याच्या खाली एक असणार. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि त्याच्या खाली एक 10. असे शिरोबिंदू किती आले तुमचे? 10. पंचकोनी चित्तीला लक्षात ठेवायचं, शिरोबिंदू किती आले तुमचे? 10 आले. 10. आता पृष्ठे बघा, पृष्ठे किती? 1 2 3 4 झाले का? इकडं 5 आणि इकडे एक 6 असणार आणि खालचं एक झाले 7. 7 पृष्ठे असणार. 7. पंचकोणीला शिरोबिंदू 10 आले, पृष्ठे किती आले? 7 आले. कडा बघा, कडा किती आता तुमच्या? कडा मी दिसतंय का रे? लाल लाल घेतो मी, लाल. कडा बघा, कडा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 झाले का? तर इकडे बघा खाली असं सरळ गेले 13 झाले का? असा गेला असणार, लक्षात ठेवा 14 आणि असा गेला असणार 15. असे किती आले तुमचे? 15 आले. 15 म्हणजे पंचकोनी 15 कळाले का? 1 2 3 4 5 हे पुन्हा मोजतो, हे पुसतो, लक्षात ठेवा. 1 2 3 4 5 6 आणि 7, हे 8, हे 9, हे 10, हे 11 आणि हे तुमचे आले 12. ओके, 12 झाले तुमचे. आता असं खाली गेला असणार ना, तो तुमचा 1, बरोबर आहे का? पुन्हा इकडे एक जोडा गेला असता त्याला, तो एक तुमचा, आणि इकडून एक जोडा गेला असता तो एक तुमचा. 12 13 14 आणि 15 किती आले तुमच्याकडे? 15. म्हणजे पंचकोणी लक्षात ठेवायचं, शिरोबिंदू 10, पृष्ठे 7 आणि कडा किती आल्या? 15 आल्या. आता प्रश्न काय केलाय? शिरोबिंदूची संख्या किती आली? 10 आली, आणि पृष्ठाची संख्या किती आली? 7 आली. मग शिरोबिंदूची संख्या ही पृष्ठापेक्षा कितीने जास्त आहे? दोघांमधला फरक 3 आहे. उत्तर किती आलं तुमचं? 3. हा एक ऑप्शन क्रमांक 1, 3 ने जास्त आहे शिरोबिंदूची संख्या पृष्ठाच्या संख्येपेक्षा. चला क्लिअर, बघून घ्या एकदा. सहावीचं पुस्तक काढा, 6वी किंवा 5वीचं पुस्तक त्यामध्ये आहे. चला क्लिअर झालं तुमचं. शिरोबिंदू, पृष्ठ किती आणि कडा किती. तुम्हाला बाकीच्या पण आकृतीविषयी माहिती पाहिजे. खालील आकृतीत प्रत्येक लहान चौरसाची परिमिती, चौरसाची परिमिती, चौरसाची परिमिती, चौरसाची परिमिती किती दिली रे बाबा? 9.6 सेंटीमीटर आहे. जर चौरसाची परिमिती 9.6 सेंटीमीटर असेल तर चौरसाची बाजू किती? चौरसाची बाजू किती? तर 9.6 ला भागायचं 4 न, कारण चौरसाला बाजू किती असतात? 4. 4 एके 4, 4 दोन्ही 8, राहिले 1, 4 इंचू किती आलं? 16, 2.4 सेमी. चौरसाची बाजू आली 2.4 सेमी. आता काय विचारलंय माहिती आहे का? तर संपूर्ण आकृतीची परिमिती किती विचारले, दिसतंय का रे? संपूर्ण आकृतीची तुम्हाला काय विचारली? परिमिती विचारलेली. संपूर्ण आकृतीची परिमिती काढायची, तर संपूर्ण आकृतीची परिमिती बरोबर संपूर्ण आकृतीची परिमिती बरोबर, अगोदर मी परिमितीवरून बाजू काढून घेतली, आता संपूर्ण आकृतीची परिमिती काढायची. प्रत्येक लहान लहान चौरस आहे, लक्षात ठेवा, त्याची परिमिती 9.6 होती. मग मी काय केली? याची बाजू काढून घेतली चौरस, किती आली? 2.4 सेंटीमीटर. आता पुढे म्हणते की संपूर्ण आकृतीची परिमिती काय? तर आता तुम्हाला काय करायचे? बाजूमध्ये परिमिती म्हणजे काय हे महत्वाचं पाहिजे, लक्षात ठेवा. परिमिती म्हणजे काय? परिमिती म्हणजे कुठल्याही आकृतीची परिमिती काढायची असू द्या, सर्व बाजूंची बेरीज,
सर्व बाजूंची बेरीज. लक्षात ठेवा, परिमिती म्हणजे सर्व बाजूंची असते बेरीज. मग मला सांगा आता बाजू कोणकोणत्या आहेत? दिसतंय का रे ह्या पेजनं? हो का, 1 2 बरोबर ना, ही झाल्या 3 झाल्या, हे अर्धे आणि हे अर्धे किती झाले 4, पुन्हा 5 6, पुन्हा हे अर्धे आणि ही 7, पुन्हा 8 आणि पुन्हा 9 आणि ही 1 आणि 1 झाली तुमची 10 झाली का 10, ही 11 12 13 14 15 आणि 16. बाजू किती आल्या तुमच्या? बाजू आल्या टोटल त्या आकृतीची बाजू आल्या तुमच्या किती? 16. बाजू आली 16. मग 16 म्हणजे 16 ला काय करायचं तुम्हाला? 2.4 ने गुणायचं, कारण का प्रत्येक बाजू ही किती आहे? 2.4 सेंटीमीटरची आहे. ह्याला गुणायचं आहे 2.4. कारण ह्या मोठ्या आकृतीची परिमिती काढायची असेल तर तुम्हाला बाजू काउंट करून घ्यायला लागते. सगळ्या बाजू किती आल्या आपल्या? 16 आल्या. 16 कशा काउंट केल्या लक्षात आलं तुमच्या? ही झाली 1. वाटल्यास अजून एकदा तुम्हाला काउंट करून दावतो बघा कसं करतोय. हो का, मी 1 म्हणतो, 2 ही 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि ही झाली 13. तर बघा, ही आणि ही एक झाली 14, ही आणि एक झाली 15 आणि ही अर्धी आणि अर्धी किती झाली तुमची? 16. अशा किती आल्या तुमच्या? 16. 16ला एक बाजू किती आहे तुमची? 2.4 सेंटीमीटरचे गुणा येत आहेत. 16 चौक 64, हातच्याला 6 खाली आला तुमचा 4. 16 चौक 64, 16 दोन्ही किती आलं? 32. 32 आणि 6 किती आले तुमचे? 38 आले. 38. एक दशांश चिन्ह डावीकडे 30 आला. 38 पॉईंट किती आलं? 4 सेंटीमीटर. आहे का? चेक करा. संपूर्ण आकृतीची परिमिती आली 68.4 सेंटीमीटर. ऑप्शन क्रमांक 4. चला क्लिअर. पुढच्या प्रश्नाकडे 117. 8,400 रकमेत 200 रुपये आणि 500 रुपये किमतीचे समान नोट आहेत. समान नोट आहे म्हणले म्हणजे 200च्या पण 100 नोटा आणि 500 पण 100 नोट आहे. तुमच्या समान नोटा संख्या आहे, लक्षात ठेवा. 4,800 रकमेत 200 रुपये आणि 500 रुपये किमतीच्या समान नोट आहेत. तर त्या रकमेत एकूण किती नोट आहेत? एकूण किती नोट आहेत? तर आपण एक काम करूया, प्रत्येक प्रकारच्या नोटा काढूया. प्रत्येक प्रकारच्या नोटा किती काढूया अगोदर, म्हणजे 200च्या किती आणि 500च्या किती काढू. कसं काढायचं? साधं सिंपल. एकूण रक्कम किती आहे? 8,400 भागीला नोटा कोणकोणत्या आहेत आपल्याकडे? 200 आणि आहे 500ची नोट. भागायचं त्यानं फक्त. 8,400 भागीला 500 आणि तुमचे 200 किती झाले तुमचे? 5 आणि 2 7, वरचे 2 शून्य, 0 0 कटले. 7 1 7 राहिला 1, 7 2 14. प्रत्येक प्रकारच्या नोटा किती आल्या तुमच्या? 12. म्हणजे 200च्या 12, 500च्या 12 आल्या. 12 आणि 12, 12 अधिक 12 ती म्हणते एकूण नोटा किती? 200च्या 12 आणि 500च्या पण 12. प्रत्येक प्रकारच्या नोटा 12 12 आल्या. मग दोघांच्या 12 आणि 12 किती झाले तुमचे? 24. एकूण नोटांची संख्या किती आहे तुमची? 24. ऑप्शन क्रमांक 1. दिसतंय का? चला 118. 12 मीटर लांब व 9 मीटर रुंद आयताकृती जागेत 1.5 मीटर बाजूचे 1.5 मीटर बाजूचे घन आकृती 4 खड्डे खणल्यास उरलेल्या जागेचं क्षेत्रफळ किती म्हणते? आता समजा हा तुमचा आयत आहे. हा तुमचा काय आयत आहे बघा. हा तुमचा आयत आहे. मग मला सांगा, हा तुमचा आयत आहे. मग आयताची लांबी 12 मीटर आणि तुमची रुंदी किती आहे? 9 मीटर आहे. मग मला सांगा आयताचं क्षेत्रफळ काढायचं आहे. आयताचे क्षेत्रफळ काढायचं आहे. आयताचं क्षेत्रफळ काढायचं आहे. काय करावं लागेल तुम्हाला? तर यल गुणाकारामध्ये बी लांबी गुणाकारामध्ये रुंदी. 12 गुणाकारामध्ये 9, 12 9 किती आलं? 108 चौमीटर. आयताचं क्षेत्रफळ आलं 108 चौमीटर. आता काय म्हटलं माहिती आहे का? ह्या जागेमध्ये, ह्या आयताकृती जागेमध्ये तुम्हाला काय करायचं माहिती आहे का? असं तुम्हाला काय करायचं? 1.5 मीटरचं म्हणजे 1.5 मीटरचे असे 4 खड्डे खणायचे. घनाकृती लक्षात ठेवा. त्याचा आकार कुठला असतो? आपला घनाकृती. आता मला सांगा, घन जे आहे त्या घनाचं प्रत्येक पृष्ठभागाचा आकार जो असतो तो चौरसाकृती असतो. कुठला असतो? चौरसाकृती. जो घन दिसतोय त्या घनाचं लक्षात, जो पृष्ठभाग आहे त्या पृष्ठभागाचा आकार असतो चौरसाकृती. याचा अर्थ तुम्हाला असे किती खड्डे खणायचे? 4 खड्डे खणायचे आहेत. असे किती खड्डे खणायचे? 4 खड्डे खणायचे आहेत. मग 4 खड्डे खणल्यास उरलेल्या जागेचं क्षेत्रफळ विचारलंय तुम्हाला.
म्हणजे उरलेल्या जागेचं क्षेत्रफळ काढायच्या अगोदर आयताचं क्षेत्रफळ काढून घ्या आणि ह्या 4 जे तुमचे घनाकृती खड्डे त्या घनाकृती खड्ड्याचं घनफळ नाही काढायचं, त्याचं पण क्षेत्रफळ काढायचं. का? त्याचा प्रत्येक पृष्ठभाग जो असणार आहे लक्षात ठेवा तो कुठला असणार आहे? चौरसाकृती. म्हणजे त्याचं घ्यावं लागणार आहे तुम्हाला चौरसाचे क्षेत्रफळ. चौरसाचे क्षेत्रफळ घ्यावं लागणार आहे. एक बाजू एक बाजू एक चौरसाचं क्षेत्रफळ घ्या. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय असतं रे? बाजूचा वर्ग. बाजूचा वर्ग. बाजू किती आहे तुमची? ह्याची 1.5 मीटर आहे. म्हणजे 1.5 गुणाकारामध्ये 1.5 आलं किती तुमचं? 2.25. कारण 15चा वर्ग आला 225. 2 दशांशचिन्ह 2 दशांशचिन्ह डावीकडे गेला. याचा अर्थ चौरसाचं क्षेत्रफळ आलं 2.25 चौमीटर. मग आता म्हटलंय काय? उरलेल्या जागेचं क्षेत्रफळ काय तुमचं? उरलेल्या जागेचं क्षेत्रफळ उरलेल्या जागेचं उरलेल्या जागेचे क्षेत्रफळ काढायचंय. काय काढणार आहे? आयताचे क्षेत्रफळ किती आहे तुमचं? 108 वजा करायचंय तुम्हाला किती? 2.25. सॉरी 2.25. असे किती खड्डे खाल्ले तुम्ही? 4. म्हणजे चौरसाचे क्षेत्रफळ आलं तुमचं 2.25. पण असे खड्डे किती खाल्ले तुमचे? 4 खाल्लेत. म्हणजे ह्याला गुणावं लागणार आहे तुम्हाला 4 ने. राजा कितीनं गुणावं लागणार आहे तुम्हाला? 4 ने गुणावं लागणार आहे. 4 25. हातच्याला 2 खाली 0. 4 2 8. 8 2 किती आले तुमचे? 10. हातच्याला 1. 4 2 8. 8 निघाले तुमचे 9. 2 दशांशचिन्ह 2 दशांशचिन्ह डावीकडे चालला. किती आलं तुमचं? 9 चौमीटर. म्हणजे त्या 4 खड्ड्यांचं किती खड्ड्यांचं? 4 खड्ड्यांचं किंवा 4 चौरसाचे क्षेत्रफळ किती आलं तुमचं? 9 चौमीटर आलं. 108 मधून तुम्हाला 9 वजा करायचं आहे. राहिलं तुमचं 99. म्हणजेच तुमचं आलं 99 चौमीटर. कारण आपण किती खड्डे खाल्लेत? 1 2 3 आणि 4. एका खड्ड्याचं क्षेत्रफळ 2.25. 4 किती आलं तुमचं? 9 आलं. मग त्या आयताच्या क्षेत्रफळामधून त्या 4 खड्ड्याचं क्षेत्रफळ किती? 9 वजा करा. उत्तर आलं 99. कुठं दिसतंय? 99 चौमीटर. ऑप्शन क्रमांक 2. चला क्लिअर. 119. 150 सेमी लांब, 120 सेमी रुंद व 90 सेमी उंची असणाऱ्या इष्टिका चित्तीच्या आकाराच्या पेटीला बाहेरून रंग देण्यासाठी 50 रुपये प्रति मीटर दराने किती खर्च येईल? तुम्हाला इष्टिका चित्तीला कलर बाहेरून द्यायचा. याचा अर्थ तुम्हाला इष्टिका चित्तीचं संपूर्ण पृष्ठफळ काढावं लागेल. इष्टिका चित्तीचे संपूर्ण पृष्ठफळ काढावं लागेल किंवा एकूण पृष्ठफळ काढावं लागेल. एकूण पृष्ठफळ कसं काढायचं? 2 कंसात LB अधिक BH अधिक LH. चला काढा. काय करायचं? L म्हणजे हा झाला तुमचा L, हा झाला B, हा झाला तुमचा H. उंची म्हणजे हाईट. करा. म्हणजे काय आलं तुमचं? 2 कंसात. पण हे सेमी आहे सेमी आहे सेमी आहे आणि तुम्हाला सांगितलं मीटरला खर्च येतोय म्हणते. प्रति मीटरला खर्च येतोय. ह्याचं मीटरमध्ये करून घ्या. जर तुम्हाला मीटरमध्ये करायचं असेल तर आपल्याला माहित आहे एका मीटरमध्ये 100 सेंटीमीटर असतात. एका मीटरमध्ये किती सेंटीमीटर? 100. जर तुम्हाला मीटरचं सेंटीमीटरमध्ये करायचं असेल तर 100 गुणावं लागेल आणि तुम्हाला सेंटीमीटरचं मीटरमध्ये यायचं असेल तर तुम्हाला 100 भागावं लागेल. भागा इथं 150 आहे. 150चं काय होणार तुमचा? 1.5. 100 भागलं ना, शून्याला शून्य कॅन्सल, 1 0 1 दशांश डावीकडे. इथं सुद्धा 100 भागा. इथं 100 भागलं तर काय झालं? 1 पॉईंट किती आलं तुमचं? 2. आणि इथं तुम्ही 100 भागलं तर किती आलं? 0 पॉईंट किती आलं? 9 आलं. हे सगळं कशामध्ये केलं मी? मीटर आणि मीटरमध्ये. चला आता गुणाकार करा. 1.5 गुणाकारामध्ये 1.2 अधिक 1.2 गुणाकारामध्ये 0.9 अधिक 1.5 गुणाकारामध्ये 0.9. लांबी रुंदी रुंदी उंची लांबी आणि तुमची उंची गुणाकार केला. 2 तसंच ठेवलं. इथं गुणाकार करा. 15 आणि 12चा गुणाकार करून बघा. डायरेक्टली येतो तुमचा. 12 पंचे 60. 12 एके 12 किती आलं? 18. 180. 180 आलं. पण तुमची 2 दशांश ना 2 दशांश ना डावीकडे जर गेला तर 1 पॉईंट किती आलं? 80. म्हणजेच इथं आलं 1.80 अधिक इथं 12 किती आलं तुमचं? 96 आलं. 9 पॉईंट किती आलं तुमचं? 6. सॉरी 12 96 आलं. 96 लिहिलं तुमचं. 2 दशांश 2 दशांश डावीकडे गेला. 0 पॉईंट किती आलं तुमचं? 96 अधिक
15 9 135 2 दशांशचिन्ह 2 दशांशचिन्ह डावीकडे चला 1 पॉईंट किती आलं 35. ह्या सगळ्याचा गुणाकार करा आता म्हणजे 1.80 पुन्हा काय तुमचं 0.96 सॉरी 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 12 9 160 12 9 160 सॉरी 6 वाटलं मला 108 2 दशांशचिन्ह डावीकडे सॉरी 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 तरी म्हणलं असं का झालं ते 6 वाटलं मला 1.80 पुन्हा तुमचं 1.08 पुन्हा 1 पॉईंट किती आलं तुमचं 35 8 आणि 5 किती आले तुमचे 40 सॉरी गुणाकार नाही करायचं बेरीज करायची 8 आणि 5 किती आले तुमचे 13 बरोबर का रे हातच्याला 1 8 आणि 1 9 9 आणि 3 आले 12 हातच्याला 1 2 3 आणि 4 4 पॉईंट किती आलं तुमचं 23 2 कंसामध्ये 4 पॉईंट आलं तुमचं 23 आता दोघाचा गुणाकार 2 न गुणायचं बे त्रिक 6 बे दोन्ही 4 बे चोक 8 8 पॉईंट किती आलं 46 8 पॉईंट आलं 46 हे काय आलं 8.46 तर त्या इष्टिका चित्तीचं एकूण पृष्ठफळ 4 मीटर सगळं मीटर मध्ये येणार जर एका मीटरला खर्च 50 रुपये येत असेल तर 8.46 चौमीटरला खर्च किती मग एकूण खर्च काढायचा आहे एकूण खर्च बरोबर 8.46 गुणाकारामध्ये करायचंय तुम्हाला 50 चला 846 गुणाकारामध्ये 50 करा 5 31 हातच्याला 3 खाली 0 5 चोक 20 20 आणि 3 23 हातच्याला 2 खाली 3 8 45 40 आणि तुमचे 2 किती आले तुमचे 42 इथं आलं तुमचं 4230 आणि वरचा राहिलेला 50चा 0 2 दशांशचिन्ह 2 दशांशचिन्ह डावीकडे चला 400 किती आलं तुमचं 23 त्या इष्टिका चित्तीच्या पेटीला बाहेरून रंग देण्यासाठी एकूण खर्च जो होईल तो एकूण खर्च किती 423 आहे का ऑप्शन मध्ये ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन क्रमांक 3 आला का चेक करून घ्या चला जाऊया क्लिअर लास्ट क्वेश्चन 120 खालीलपैकी सहमूळ संख्या नसलेली जोडी कोणती म्हणजे यामध्ये सहमूळ संख्येची जोडी कुठली तर नाही ती तुम्हाला शोधायची त्याच्या अगोदर तुम्हाला सहमूळ संख्या म्हणजे काय हे माहित पाहिजे सहमूळ संख्या म्हणजे काय हे माहित पाहिजे सहमूळ संख्या म्हणजे काय तर सहमूळ संख्या म्हणजे काय पहिली गोष्ट लक्षात ठेवायच्या लगतच्या दोन नैसर्गिक संख्या लगतच्या दोन नैसर्गिक संख्या ह्या सहमूळ संख्या असतात ह्या सहमूळ संख्या असतात ही गोष्ट लक्षात ठेवायची लगतच्या दोन नैसर्गिक संख्या दिल्या तर त्या लगतच्या दोन नैसर्गिक संख्या ह्या सहमूळ संख्या असतात दुसरी गोष्ट लक्षात काय ठेवायची दोन संख्यांचा एक खेरीज कोणताही सामायिक विभाजक नसतो एक खेरीज कोणताही सामायिक विभाजक नसतो त्याला म्हणायचं सहमूळ संख्या दोन कन्सेप्ट लक्षात ठेवायची लगतच्या दोन नैसर्गिक संख्या हे सहमूळ संख्या असतात दोन संख्यांचा एक खेरीज कोणताही सामायिक विभाजक येत नसतो म्हणजे दोन संख्यांचा एक खेरीज कोणताही सामायिक विभाजक जर नसलेल्या संख्या नसतो त्या संख्या सहमूळ संख्या असतात त्या संख्या सहमूळ संख्या असतात म्हणजे दोघांचा फक्त एकच सामायिक विभाजक असतो एक खेरी दुसरा कुठला सामायिक विभाजक नसतो त्याला म्हणायचं समूळ संख्या मग इथं चेक करा ना भाग कुठल्या संख्येनं जातोय का बघा इथं 7 आणि 2 9 ऍडिशन 9 आणि 1 10 10 आणि 5 15 इथं 1 न पण जातोय 15 आणि 3 न पण जातोय इथं तुमचा 9 ला 1 न पण जातोय 3 याचा अर्थ ह्याला 9 न भाग जातोय 7 आणि 2 9 ला 3 न भाग जातोय बरोबर याचा अर्थ 207 ला पण 3 जाणार कारण 3 ची कसोटी
ॲडिशन करा, सगळ्यांचे ॲडिशन करा आणि भाग द्या. 3 भाग गेला तर सगळ्या संख्येला 3 भाग जातो. याचा अर्थ इथं 1 आणि 3, 1 आणि 3 इथं जास्त विभाजक येतात. म्हणजे 1 आणि 3 विभाजक आला, इथं पण 1 आणि 3 आला. आपल्याला काय पाहिजे? एक सहमूळ संख्या म्हणजे काय? 1 खेरीज दुसरा कुठलाच सामायिक विभाजक नसतो. इथं 1 आहे आणि 1 नंतर 3 पण आला. याचा अर्थ लास्ट ऑप्शन जे आहे तो लास्ट ऑप्शन लक्षात ठेवा तुमचा सहमूळ संख्येची जोडी नाही, म्हणून ऑप्शन क्रमांक किती आला? 4. बाकीचं शोधत बसायची गरज नाही. परीक्षेमध्ये इथं तुम्ही शोधा, पण परीक्षेमध्ये शोधायची गरज नाही. सरळ दिसलं की इथं भाग जातोय लक्षात ठेवा. विषय संपला. सहमूळ संख्येची ती जोडी येणार नाही, कारण सहमूळ संख्या म्हणजे एक खेरीज दुसरा कुठलाही सामायिक विभाजक नसतो. चला, अशा पद्धतीने आपले किती झाले? पेपर क्रमांक 1 मधील पेपर क्रमांक 1 2025चा मॅथ्स आपलं काय केलं, आज आपण सगळे क्वेश्चन घेतलेले आहेत. शिक्षक बांधवांनो, जर व्हिडिओ आवडला असेल आणि जर माहिती आवडली असेल आणि जर तुमची माहिती कामाची असेल लक्षात ठेवा, तर जास्तीत जास्त शिक्षक बांधवांना किंवा डी-एड बी-एड विद्यार्थ्यांना ही माहिती काय करा, शेअर करा मित्रांनो. आणि जे डी-एड बी-एड बांधव आहेत त्यांनी सुद्धा ही जास्तीत जास्त आपल्या मित्रांना काय करा, शेअर करा, जेणेकरून त्यांना गणितामध्ये कुठल्या प्रकरणावरती जास्त भर दिला जातो किंवा कशा पद्धतीने गणित सोडवायचे असतात परीक्षेमध्ये, त्याच्या सगळ्या कन्सेप्ट कशा पद्धतीने क्लिअर करून घ्यायचे असतात, ही माहिती त्यांना उपयोगी पडेल. त्यामुळे जास्तीत जास्त काय करा, तुम्हाला नम्र विनंती आहे की जास्तीत जास्त हा व्हिडिओ काय करा, शिक्षक बांधवांना किंवा विद्यार्थ्यांना काय करा, जास्तीत जास्त शेअर करा. जर माहिती आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त माहिती शेअर करा मित्रांनो. धन्यवाद.